मानसिक आजारावर आहे, शारीरिक आजारावर बाराक्षर दोन्ही याच्यावर काम करतात. ऑपरेशनची सुद्धा माणसांना भीती वाटते की ठीक होईल ना, मग तेव्हा सुद्धा ही औषधं तुम्ही घेऊन गेलात ना, तुम्ही अगदी कूल अँड क्वाइट एन्जॉय करू शकता तुमचा आजारपण, तुमचं ऑपरेशन. वर्वेन हा असा असतो की सुपर वुमन बनायचं असतं तिला, तर मग त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी ही औषध आहे. दुसरीकडे लक्ष त्यांचं वेधून घेतलं पाहिजे. मग त्याचं कशात घालायचं, चहात, दुधात, त्याच्या खाण्याच्या पद्धत, तरी त्याचा इफेक्ट कमी होत नाही, चालतं. पण बाकीच्या गार गरम काहीही चालतं. हो, ती थोडी कमकुवत असतात मनाची. व्यसनाधीन माणसं अतिशय कमकुवत असतात, त्यांना सहनच होत नाही काय. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, आपण बघतो की आज आपल्याकडे अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. अनेक रोगांवर, अनेक व्याधींवर या ट्रीटमेंट्स असतात. त्याच्यामध्ये काही केमिकल बेस्ड असतात, काही अलाइड मेडिकल ट्रीटमेंट्स असतात की त्यांचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसतात. आणि असं दिसतंय की आजकाल लोकांना या अलाइड मेडिकल ट्रीटमेंट्स म्हणजे काय, आपण मध्ये पॉडकास्ट केलेला होता, ॲक्युपंक्चर असेल किंवा ॲक्युप्रेशर असेल, तर अशा अनेक ट्रीटमेंट्स आहेत की ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसतात, त्याचा उपयोग होतो लोकांना. आणि आज आपल्याकडे अशाच गेस्ट आलेले आहेत की ज्यांचं पुष्पौषधी, बाराक्षार, होमिओपॅथी याच्यावर अतिशय गाढा अभ्यास आहे आणि गेली अनेक वर्ष त्या ह्याचा उपयोग करतायत. अनेक पेशंट्स त्यांनी याच्यातून बरे केलेले आहेत. क्लासेस पण त्या घेतात. आणि आज आपण त्यांच्याशी ह्याच विषयावर बोलणार आहोत की बाराक्षार म्हणजे काय, पुष्पौषधी म्हणजे काय, आणि याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये याचा उपयोग करून जीवन कसं आनंदी होईल, त्यांचा मानसिक आणि शारीरिक रोगांवर ह्यांचा कसा उपयोग होईल. तर भेटू याच्या गेस्टला. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे माझी त्यांची खरं आज पहिल्यांदाच भेट झालेली आहे, पण माझी जी मैत्रीण आहे आसावरी डोळे, की जी सुप्रसिद्ध गायिकासुद्धा आहे, तर तिने ह्यांचं नाव मला सजेस्ट केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज आपण त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तर स्वागत करूया आजच्या गेस्टचं, रेखा भिसे मॅडम यांचं. रेखाताई, तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या कन्यासुद्धा इथे आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत करूया. प्रिया कुलकर्णी मॅडम. नमस्कार. तर तुमच्या दोघींचंही रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस म्हणून एक शॉपी आहे, तर ते एक छोटंसं गिफ्ट देतात हे आपल्याकरता. आणि आमचं किशोर पंप्स कंपनीचं कॅलेंडर नवीन वर्षाचं तुमच्याकरता एक छोटंसं थँक्यू सो मच. आणि कॅलेंडर नवीन वर्षाचं. आणि आत्ताच जे मी आपल्या इंट्रोमध्ये जे सांगितलं, तर मला तोच एक आधी विचारायचं की होमिओपॅथी आम्हाला सगळ्यांना, सर्वसामान्यांना माहिती असतं, पण तुमचा जो अभ्यास आहे बाराक्षार किंवा पुष्पौषधी, तर हे आम्हाला ऐकून साधारण माहिती असतं, पण ह्याच्यामधली डिटेल्स काहीच माहिती नसतात, किंवा तर त्याविषयी जरा सविस्तर ऐकायला आवडेल. बाराक्षार म्हणजे आपल्या शरीरात 12 क्षार असतात आणि त्याच्यात प्रमाणात जर कमी जास्त प्रमाण झालं शरीरातलं तर आपल्याला काहीतरी आजार होतात. तर उदाहरणार्थ आता मॅग्नेशियम जर कमी झालं आपल्याला तर पोटऱ्या दुखायला लागतात, गोळे यायला लागतात पायामध्ये. मग त्याच्यात मॅकफॉस नावाचं औषध आहे, ते घ्यायचं. तुम्ही 2-4 दिवस घेतलं की तुमचा तो आजार कमी होतो. पण सुरुवातीला घ्यायचा, अगदी त्याचा अंत पाहायचा नाही त्या आजाराचा, लगेच इमिजिएट घ्यावं. म्हणजे मग तुम्हाला डॉक्टरकडे जा, औषध घ्या असं होत नाही. नंतर कालिफॉस एक आहे, ब्रेन टॉनिक म्हणतात. म्हणजे काही वेळेला आता आमच्या याच्याला विसरतं, दूध ठेवलं विसरतं, फ्रीजमध्ये काहीतरी काढायला जातो, काय काढायला आलो हे विसरतं. फ्रॅक्शन ऑफ सेकंद असं होतं की आठवत नाही. तर तेव्हा कालिफॉसचा चांगला उपयोग होतो, ब्रेन टॉनिक आहे ते. मग ते लहान मुलांना सुद्धा अभ्यासात करायच्या वेळेला त्यांना आम्ही देतो ते. किंवा काही मुलं लक्षच देत नाहीत, म्हणजे इकडे आई काहीतरी सांगत असते, शिक्षक. सगळे मानसिक आजारांवर आहे. मानसिक आजारावर आहे, शारीरिक आजारावर बाराक्षर दोन्ही याच्यावर काम करतात. पण हे कुठले एक्स्ट्रॅक्ट असतात नक्की, म्हणजे कशातनं काढलेले असतात हे क्षार? हे कृत्रिम आहेत, म्हणजे ही पावडर आहे त्याच्यावर हे क्षार घातलेले क्षार इनऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक सॉल्ट आहेत हे. तर नेट्रमफॉस, आता जर पित्ताचा त्रास असेल, म्हणजे आता लहान मुलांच्या बाबतीत दूध प्यायले की लगेच ओकारी होते त्याची, मग ते त्यांच्या अंगी काहीच लागत नाही. मग हे नेट्रमफॉस जर त्यांना एखादी गोळी दिली तर त्याचा उपयोग होतो. मग त्याचे पोटेन्सी आहेत,
30, 3, 6 बऱ्याच. बर मग लहान मुलाला कमी पोटेन्सीचं द्यायचं, मोठ्यांना जास्त पोटेन्सीचं, बरं. असं ते माणूस बघून द्यायचं. त्याला जरा थोडासा अभ्यास लागतो. पण आता फ्लॉवर रेमेडीच्या बाबतीत काय होतं, पुष्पौषधी. हो. तर पुष्पौषधी ही फुलांपासूनचे अर्क आहेत. बर ते मनावरच काम करतात आणि हो का? कुठलाही आजार हा मनावर अगोदर होतो खरं, आणि हो, मग हो. तो शरीरावर मग तो शरीरावर दिसतो. दिसतो खरंय, खरंय. किंवा आता उदाहरणार्थ द्यायचं झालं की काही ना कशाची भीती असते सारखी, चेहरा बघितलं तर सारखं यांना काहीतरी काय झालं, यांना भीती कशाची वाटते, टेन्शन. त्यांना सांगता येत नाही. असं काहीतरी पूर्वी घडलेलं असतं की त्यामुळे ती भीती त्यांच्या मनात आलेली असते. किंवा लहान मुलांच्या बाबतीत बरं. मला इकडं जा, नाही तिकडं, आता आईला धरून राहतात तर तेव्हा आस्पेन नावाचं औषध असतं बरं. आणि ते दिलं की हे त्याची पुष्पौषधी पुष्पौषधीमध्ये. अच्छा. तर आता मी दोन्ही काय सांगते, कारण ते दोन्ही द्यावी लागतात काही वेळेला. बर बर शरीरावर आता भीती आहे, हो. मग भीतीमुळे तो काय करेल, तो काहीच करत नाही ते पोर, बर. मुलगा म्हणजे, ओके. किंवा मोठं माणूस सुद्धा, की मला नको बाबा, याची भीती वाटते. कशाची वाटते नाही सांगता येत. हो बर मग तेव्हा त्याला ते हे द्यायचं, कारण त्याला भीतीचं कारणच सांगता येत नाही. आता दुसरं आहे की भीतीचं त्याला कारण सांगता येतं. म्हणजे मला परीक्षेची भीती वाटते, हो. मला वाहन चालवायची भीती वाटते, किंवा मला कोणी घरात आलं की कोणाला असं त्यांच्या उंचीची भीती हो वाटते वर गेले आणि हो. खाली बघायचं त्याची हो, भीती ती वाटते. तर अशा वेळेला त्यांना मिम्युलस नावाचं औषध आहे. बर. म्हणजे त्याला नक्की कारण सांगता येते. किंवा गाडीची पण भीती वाटते. वाटते, विमानाची भीती हो, वाटते. म्हणजे या सगळ्या, म्हणजे फक्त कारण सांगता येतं त्याला हो, मिम्युलस हो, द्यायचं, आणि हो, ज्याला हो. कारण सांगता येत नाही त्याला आस्पेन द्यायचं. बरं. शाळेतल्या हा. मुलांना एखाद्या विषयाचा पण फोबिया असतो ना, हो हो गणित गणित. गणित तर त्याच्यावर सुद्धा औषध याचं आहे हे काम ऐका. हो करतं का? औषध. हो, इतकं ते वेगळंच आहे. बऱ्याच गोष्टींवर काम करतं ते. बर बर हे किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन द्यावं लागतं. काही वेळेला नुसत्या फ्लॉवर रेमेडीने पुष्पौषधीने होतं, पण अगदी लहान मुलांच्या म्हणजे ते बाबतीत मानसिक आणि हे शारीरिक, बाराक्षर. शारीरिक. असं. कारण काय होतं, पेशंटला सुद्धा नक्की सांगता येत नाही खरं बघायला गेलं तर. काय नाही बाबा मॅडम असं असं होतं, तुम्ही द्या काय द्यायचं ते. असं होतं त्याला. ओके, कारण ते ओके. इतकं सारखं लक्ष कोण ठेवणार आहे ना हो, पेशंटवर. हो, असं बरोबर होतं ना, आहे. याला अमुक अमुक त्रास आहे, तुम्ही बघा, असं हो, होतं ते. हो. मग आम्ही बाराक्षारी देतो, कारण माणसाला सतत यायला पण वेळ नाही औषध न्यायला. हो हो म्हणजे त्यामुळे मग मी सर्वांगीणच औषध देते, अच्छा. की ते त्याला मालिश करायला तेल पण देते, त्याला हम्म, क्रीम हम्म, पण देते लावायला, बर. असं सगळं द्यायचं त्याला. म्हणजे मग ओके. तो सगळा क्युअर आणि होतो. हे किती दिवसात साधारण उपयोग होतो याचा? साधारण 8-10 दिवसात माझी तरी अनुभव आहे. बर हा, पण औषध घ्यावं, 2-4 महिने औषध घ्यावं मुलांसाठी. भीती पूर्णपणे त्याची गेली पाहिजे, बर. कारण पुढच्या ह्याच्यात म्हणजे कुठल्याही ट्रीटमेंट हो. तुम्ही देता ते किमान 8-10 दिवसांनी तो फरक दिसायला फरक लागतो. दिसायला लागतो, सांगतात लोक. बरं वाटतंय बरं का, बर हा, बर. असं लगेच येतं. फोन येतो आणि मी सांगतेच सगळ्यांना की मग मला डोस कमी करायचा का वाढवायचा हे मला कळतं. साधारण 3 डोसमध्ये आम्ही देतो. बर 5 गोळ्या 3 वेळा. 5 गोळ्या हे मी प्रमाण का ठरवलंय, लोकांचा संभ्रम नको, 4 का 5, हो 5च. कारण लोकांना इतके प्रश्न असतात ना औषधाबद्दल, मग सकाळी घेऊ का, काय घेऊ. हो तेच मग- म्हणजे मी हा. नंतर विचारणारच हा. आहे की ते त्याचं काही क- नियम हे असतात असतो का? का? पण तर- त्याच्या आधी मला एक सांगा, पुष्पौषधींबद्दल आपण जे बोलतोय तर ते कुठली फुलं असतात ही ही नेमकी? सगळी इंग्लंडची फुलं आहेत, बरं आपल्या इकडची नाहीयेत. आपल्या इकडे अजून त्याच्यावर काही केलंय, म्हणजे पुढते सांगते मी नाही, नाही, त्याच्यात. हे मुळात हे शास्त्र कुठलं आहे, भारतात नाही, इंग्लंडचं आहे. तिकडचंच आहे. हो, बाख नावाच्या बाख. एडवर्ड बाख या ओके. शास्त्रज्ञांनी ते स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर होते, बर आणि होमिओपॅथिक पण औषधं त्याची होती. ते ॲलोपॅथीचे पण होते मला वाटतं, ओके. ॲलोपॅथीचे डॉक्टर होते. पण त्यांना लक्षात आलं की माणसाच्या मनावर पहिलं काम केलं पाहिजे, बर मग त्याचा तो शरीरावर आजार येतो. अरे वा. हा. हा. म्हणजे आता खूप वेळा असं होतं की टेन्शन आलं की मान दुखायला लागते खूप लोकांची. हो हो हो. हम्म. किंवा आपण म्हणतो काही असं वाईट बातमी ऐकली की मटकन बसले, म्हणजे गुडघ्यातली हो. शक्ती जाते. अच्छा हा, हो. म्हणजे हा शारीरिक आजार हो, नाहीये, हो. हा मनाचा किंवा आजार आहे. पोटात गोळा येतो, पोटात एखाद्या गोळा येतो. भीतीने. नाही, पटकन डोकं पण एकदम दुखायला दुखायला लागतं, असं लागतं. पण होतं. टेन्शन. म्हणजे आता काही ना असं सिनेमा बघताना जरा काही प्रसंग असं की एकदम रडू येतं. हा म्हणजे आम्ही तिला म्हणायचो ते खोटं आहे. तर अशा पण खूप पेशंट असतात की ते इतके इन्व्हॉल्व्ह होतात ना त्याच्यात. हो, हो. हळवे पण, हळवे. खूप हळवे पण चांगलं नाही ना. हो हो मग त्याला ऑलिव्ह आणि हॉर्नबीम एक नावाचं औषध आहे पुढे. बर ऑलिव्ह हे शारीरिक आणि मानसिक ताकद तुमची वाढवतो. अच्छा. म्हणजे एखादी स्त्री आता लग्न झाले, ती दुसऱ्या घरी गेले, हो, हो. तिथे सगळे नवीन लोक आहेत, नवीन लोक. आणि घरी आपल्याला आई सगळं कौतुक करत असते आपल्या गोष्टी, पण दुसरीकडे नकार बरेच मिळतात आपल्याला हो, ऐकायला. खरंय. आणि जास्ती ते प्रमाण असतं की
नकार ऐकायचं. तर मग तेव्हा तिची ताकद बळकट पाहिजे, मानसिक आणि शारीरिक. शारीरिक मग ती दोन्ही. त्यांना फेस करू शकते. म्हणजे गेल्यावर लढायलाच लागायचं नाहीये, पण निदान स्ट्रॉंग पाहिजे. स्ट्रॉंग पाहिजे. हा. आणि मग ऍडजस्टमेंट, हम्म. जिथं जातो तिथे ऍडजस्ट व्हायलाच पाहिजे. पाहिजे आपल्याला. मग ते वॉलनट नावाचं औषध आहे. वॉलनट वॉलनट म्हणजे आपल्या ह्याच्यापासूनच तयार केलं तयार करायचं. तर ते औषध म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट त्यांनी तुम्हाला करता येते चांगली. बर. तर आता वॉलनट केव्हा केव्हा घेतो, तर मेनापॉजच्या वेळेला सुद्धा पण आता अनेकदा म्हणजे जेवणात पण अक्रोड नुसते खातात, हो. पण त्याचा उपयोग नाही. नाही, पण किती खाणार अक्रोड तुम्ही? ऍबस्ट्रॅक्ट अच्छा. ह्याचं असतं ना, हा, हा, अर्क हा. असतो ना, अर्क असतो आहे तो. ना. हा. अक्रोड खावेतच, नॅचरल फूड ते तर आहेच. पण बरोबर. किती खाल, आणि नाही खातो हल्ली मुलं. हल्ली हो. मुलं बाकीचं खातील, पण ड्रायफ्रुट्स खायला फार कटकट करतात. हो, हो. मग ते आम्ही सांगतो की मग ते पदार्थात घालून द्या, ह्याच्या आया करतात हल्ली, पण तरी पण हे सेफ, आणि हा. मुलं हे खातील लगेच, हे अच्छा. औषध लगेच घेतात. पण मग हे देतात कसं, म्हणजे आता पुष्पौषधीचं तुमची काही ऑइल्स असतात, क्रीम्स नाही असतात? नाही, पुष्पौषधीचं काय आहे, अल्कोहोल मध्ये त्यांनी ती औषधं हे केलेली आहेत, कारण ती टिकायला पाहिजेत. हो. ते अर्क औषध याच्यात घालतात अल्कोहोलमध्ये. हो. त्यामुळे आपण या होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या असतात त्या ग्लुकोज गोड. पासूनच्या असतात. हो, हो. तर त्याच्यावर ते औषधं घालायचं, 15 गोळ्यावर साधारण 4-5 थेंब घालायचं बरं. आणि ते द्यायचं मुलांना, अच्छा. 5-5 गोळ्या अच्छा. 3 वेळा. पण ज्यांना शुगर असते ते घेऊ हो शकतात? हो, कारण ग्लुकोज आहे, अच्छा. हा. हा. साखर नाहीये, ती साखर ग्लुकोज नाही. आहे. तर आणि किंवा पाण्यात सुद्धा एक बरं. चमचाभर पाण्यात 1-2 थेंब टाकून सुद्धा घेत. पण ते अच्छा. मोठी माणसं घेऊ शकतात, पण लहान लहान मुलांना ते मुलांना गोळ्या देता येतं. देणं जास्त सोयीस्कर असतं. बरं. आणि एक 5 गोळ्या 3 वेळा म्हटलं की ते कटकट नाही त्यांना. आणि ते कॅरी करू शकतात. शाळेत सुद्धा आम्ही मुलांना हे घेऊन जायला सांगतो, छोट्या बाटल्या. अच्छा. हा, बरं. एवढ्या छोट्या छोट्या बाटल्या मिळतात, त्याच्यात 1-2 डोस त्याचे देऊन टाकायचे त्यांना. अरे वा. समजा डोस पुढे मागे झाला, काही बिघडत नाही. बिघडत नाही. खाल्ल्यानंतर लगेच घेतलं, काही बिघडत हो, नाही. हो. न कळत माणसाला द्यायचं असलं, कुठल्या खाद्यपदार्थातून दिलं तरी तरी चालतं, चालतं. चहात, दुधात, कसंही चालतं. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आजकाल केमिकल बेस्ड ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स असतात, म्हणजे ठीक आहे आता की काही काही ठिकाणी Emergency ला, इलाजच हं, नसतो, द्यायलाच पाहिजे. इमर्जन्सीला. म्हणजे मी म्हणलं तसं फ्रॅक्चर असेल हो ना, किंवा हो काही ना. ऑपरेशन करायचं असेल तर मग हो. इलाजच नसतो. हो, पण मग त्यामुळे लोकांचा ओढा ह्या अलाय ट्रीटमेंट्सकडे वाढलाय का, की नक्कीच नक्की. साईड इफेक्ट्स मुख्य नसतात त्याचे? साईड बरोबर? इफेक्ट नाही, आणि ऑपरेशन करायचे, ऑपरेशनची सुद्धा माणसांना भीती वाटते की हो. ठीक होईल ना. मग हो. तेव्हा सुद्धा ही औषधं तुम्ही घेऊन गेलात ना, तुम्ही अगदी कूल अँड क्वाइट एन्जॉय करू शकता तुमचा आजारपण, तुमचं ऑपरेशन. म्हणजे हा Enjoy करू शकता. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी आत्ताच डेंग्यूतून, अगदी मोठ्या आजारातून मला खूपच त्रास झाला तेव्हा, बरं. पण मी एकही दिवस नर्व्हस झाले नाही. या बरं. औषधामुळे मी हो. तगून आहे. आणि मी बेड रिडन होते, ती मी आज सगळी परत प्रॅक्टिस मी चालू केलेली आहे. अच्छा. आणि घरची मी तिन्ही वेळचं ब्रेकफास्ट, स्वयंपाक आणि हे मी करतेय, अरे वा. कारण ते मी मुद्दाम करते, कारण मग ते थोडं डायव्हर्ट होतं. हो, हो. आपण नुसतंच बसून राहिले, मग त्या आजाराविषयीच विचार करायला खरंय, लागतो. खरंय. आणि खूप मला मग तेव्हा वाटवायला लागलं, अरे आपल्या लक्षात राहतंय ना. हो. हा, मग अच्छा. त्याच्यासाठी औषध घ्यायला कालिफॉस ओके. 12 क्षार मधलं सुरुवात केली. बरं. हे असं आपण आपल्यालाच क्युअर करायला लागतो. हो, हो. आणि मग खरंय. लोकांना आश्चर्य वाटतं, अरे तू इकडे जाऊन आली, कसं काय, तुला बरं नव्हतं ना. अच्छा. हा, मग कॉन्फिडन्स यायला लागतो. हो. नाहीतर आपण औषधं नुसती घेऊन नुसतं बसून राहिलं, तसं पण नाही करायचं. हम्म, हम्म. पण ती तुम्हाला शक्ती येते की हा, मला हे करायला हवंय. हम्म, हम्म. या औषधांनी तुमचा आधार तुम्हाला या औषधाचा खूप मोठा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं पण ती खचली नव्हती अजिबात. ते महत्वाचं. जेवढी हो. बेड रिडन होती, पण तुम्ही त्यातनं continuous तिने असालच जे बरोबर. उठली ना, ती त्यातनं तिची हो. विल पॉवर आणि आणि तिची ही औषध. त्याचं एक कौतुक म्हणजे मुलांनी इतकी सेवा केली, कारण आजकाल एवढं मला कोणी करेल असं वाटत नाही. कारण एक तर पुष्पौषधीचा पण हे असेल त्यांना दिलं गेल्यामुळे म्हणजे स्वभावही बदलता स्वभावही येतात. बदलले. म्हणजे म्हणजे स्वभावाला औषध हो. नाही हे चुकीचं आणि आहे. अगदी चुकीचं आहे. म्हणजे मुलगा आता तिच्यापेक्षा मोठा आहे माझा मुलगा, तर तो कंपनीत जाताना मला ब्रेकफास्ट, हा. माझी औषधं, माझी ती ही येईपर्यंत, ब्युरोची बाई येईपर्यंत, हा. कारण त्यांचं पण घरचं कामं असतात ना. हो, हो. मग तिलाही आम्ही फ्लेक्झिबल द्यायचो, तुला कितीला जमतं इतके, खरं 9ची वेळ तिलाही असते. औषध तिलाही देतात. औषधं द्यायची. हा, तिलाही औषध देत होते. आणि मग मुलगा ती युरिनची बॅग टाकणं हो. म्हणजे न कंटाळता, कारण याच्यासाठी मी एक क्रॅब ॲपल औषध आहे त्याच्यावर, की पेशंटचं करण्याचा कंटाळा यायला नको. हो, हो बापरे. हो, म्हणजे पेशंटचं असं नाही, पण म्हाताऱ्या माणसांचं करायला खूप जणांना नाही हो, आवडत आहे. नाही आवडत. तर ते नको, कारण आहेतच ती घरात, तर करायलाच पाहिजे. आपण तुम्ही बायका ठेवू तरी पण आपल्याला पण काहीतरी करायला हो, लागतं ना. हो. आणि या लोकांना मी बघितले, त्यांच्या आवडीचा काही पदार्थ दिला ना, ते दिवसभर त्रास देत नाहीत. हम्म. आपण नाही म्हणत हे केले हेच नाही, त्यांना काय हवंय ते विचारा तुम्ही, त्यांना
मग ते त्यांच्यात बदल होतो. बदल हा. होतो. आणि या औषधांनी त्यांच्यात ते पॉझिटिव्ह होतात. ऑलिव्ह वगैरे दिलं की जरा. नंतर चेरी प्लम दिलं मी, कंट्रोल. मला खूप पाय दुखायचं, प्रचंड पाय दुखायचं. हो, अच्छा. माझं ते एक ह्याचं आहे, त्यामुळे मी चेरी प्लम ते कंट्रोल करतं तुमचा बरं. आजार, कंट्रोल करतं तुमचा राग, कंट्रोल करतं. पण म्हणजे तेच आता त्याच्यावरनंच मला आठवलं की ह्या ज्या सगळ्या आता तुम्ही म्हणतात पाय दुखले, हं. त्याच्यावर ते चेरी काय ते हो, औषध घेतलं त्याच्यामुळे ते बरं झालं. पण हे सगळे तुम्ही ज्या ट्रीटमेंट्स देता त्याच्या शास्त्रीय आधार काय आहे त्याला साधारण त्याचा? हा, शास्त्रीय आधार म्हणजे आता चेरी प्लम हे आहे ना, ते कंट्रोल म्हणजे करतं तुमच्या कुठल्याही मनावर. हो. तर ती फुलांचे अर्क म्हणजे आता आपण आपल्याकडे गुलाब आहे, तर तो गुलाब मी तुम्हाला दिला की तुम्हाला आनंदच वाटणार आहे ना, बरोबर. आणि तो खाल्ला तर मग जास्तच आनंद वाटणार आहे. तर आपल्याकडे गुलकंद होतो, पण फुलाचा हो. अर्क नाही अजून आपण अर्क. आणि गुलाबाचा. गुलकंदाचं साखर आणि केवढं घालतात हो, ते. म्हणून मग ते हो. आपण आपल्याकडे अजून त्याचे अर्क नाही काढले. गावठी गुलाब पण हो, हो. आत्ता जे गुलाब गावठी बाजारात गुलाबाचं खूप गावठी. ऐकलंय. हा. हो. तर मोगऱ्याचा वास घेतला की मन आनंदी होतं, हो, म्हणूनच हो. आपण कुठल्याही कार्यक्रमाला मोगरा वापरतो. बरोबर. तर अशा ह्यानी त्याचा ती अल्कोहोल बेस असल्यामुळे ती आपल्याला घेणं सोपं पडतं. हम्म, हम्म. आता चेरी प्लम कंट्रोल. आता क्रॅब ॲपलचं असं आहे की नको त्या गोष्टी काढून टाकणे. म्हणजे नको त्या गोष्टी म्हणजे काय, मनात मला एखाद्याविषयी असूया आहे किंवा राग आहे, तर घरात जर अशा एखाद्याविषयी आपल्याला राग असेल तर घरात राहणं अवघड आहे. हम्म. मग कुठल्या तरी कृतीमुळे आपल्याला ते नकोस असतं. हो. तर ते आपणच स्वतः घ्यायचं, म्हणजे त्या माणसाबद्दल आपल्याला त्याचे चांगले गुण दिसायला लागतात. हो. खूप डीप मध्ये वेगळंच आहे, आहे की हे. खूप डीप मध्ये आहे. म्हणजे समाजात सुद्धा अनेक मग तेव्हा भांडणं नाहीशी होती. नाहीशी होती ना. होतात. खूप कपल्सना आम्ही देतो ना, हम्म. खूप कपल्स येतात माझ्याकडे. बापरे. हो, की आता कसं असतं ना, प्रत्येकाचा इगो असतो की मी पण आहे तर तुझ्या एवढी, मी पण कमवते, मी पण हे आहे. हो. मग असं जर सारखं व्हायला लागलं तर मग ते वाद काही संपत नाहीत. हो. आणि मग एक उगच मग तेव्हा त्यांना की हे औषध दिलं की आपोआप व्हायला पाहिजे ना, हे आपोआप. आपण हो. काही सांगून उपयोग हो, नसतो. हो, हो. मग ऑलिव्ह द्यायचं पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, हम्म. आणि क्रॅब द्यायचं नको आहेत तुमच्या त्या एकमेकाबद्दल जे गैरसमज आहेत ते निघून जावेत अच्छा. याच्यासाठी. मग क्रॅब ॲपल इतर ह्याला गोष्टीला पण उपयोग होतो की ते चेहऱ्यांचं पिंपल्स येणं, बर. वांग येणं, हम्म. चेहऱ्यावर आता आमच्या याला बटरफ्लाय असं ते काहीतरी इकडे pigmentation सारखं. पिगमेंटेशन येतं, त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे सौंदर्य प्रसाधन म्हणून पण उपयोग होतो. बरं. म्हणून मग ते क्रीम मध्ये मी सौंदर्य प्रसाधन घालून मग ते दिलं. दाखवा ना जरा हा. आपल्याला. आता हे क्रीम आहे, तर हे क्रीम बाजारातून आणले. पूर्वी मी करत असे, पण आता ते बाजार व्याप वाढल्यामुळे ते होत नाही. ओके. तर हे आणलेलं आहे, हा. पण हे केमिकल नाहीये ह्याच्यात अजिबात. बर. ऑलिव्ह ऑइल भरपूर आहे ह्याच्यात. ओके. हा. हा. तर आता मी हे पिंपल्ससाठी, लोकांना पिंपल्स येतात किंवा रफ स्किन असते, तर मल्टीपर्पज असं केलेलं आहे. कारण प्रत्येकासाठी वेगवेगळं क्रीम करण्यापेक्षा, हम्म. कारण लोकांना ते इतकी घेणं पण शक्य नसतं. हो. एका ह्याच्यात बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. बर. तर हे क्रीम माझे पेशंट चेहऱ्याला लावतात, हातांना, पायाला, बर. सगळ्याला लावतात. त्याच्याने काय होतं? सॉफ्टनेस येतो. सॉफ्टनेस येतो आणि तुमचे डाग कमी होतात चेहऱ्यावरचे. बर. ओके. डाग कमी होतात आणि त्याचा हे नाही, साईड इफेक्ट काही Side नाही होत. effect ते नाही. ॲब्सॉर्ब होतं आतमध्ये. तुम्हाला वर ते चिकटपणा वगैरे आणि त्याचा हे काही कुठे दिसणार मिळतं सगळं होमिओपॅथीच्या दुकानात? नाही. हा? हे क्रीम मी एकाना करायला सांगते. आता हे सगळं अच्छा. माझंच प्रोडक्शन ओके. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला की सगळं हा, मिळून जाईल हे. क्रीम मिळून जाईल. तर याच्यात आणि शिकवताना मग मी सांगते कुठे तुम्हाला हम्म. कुठे कुठे मिळू शकेल हे औषध, अच्छा. क्रीम. आता बरं. माझं हे आहे की लोकांना बाबा सहजरित्या त्याचा, म्हणजे आता माझं 74 वय आहे, तर आता मला ते पुढे कुठेतरी ते पास करायचंच आहे. लेख हा. आहे ना एवढी. हो, लेख पण आहे. ह्याचं डिमांड प्रचंड आहे आणि हो. हे अतिशयच सुंदर क्रीम खूप आहे. अच्छा, सुंदर. अच्छा. म्हणजे खूपच लोक छान आहे. आता समजा काही नसलं ना घरात, तर बाई मला बरं वाटत नाही, मी क्रीम लावते. म्हणजे अरे वा. इथपर्यंत त्याची त्याच्याने बरं हो, वाटतं. काय वाटतं म्हणजे इतकं ऑलिव्ह आहे त्याच्यात, त्यामुळे हम्म, हम्म, एकत्र. हम्म. आणि क्रॅब ॲपल आहे. डाग वगैरे बारीक सारीक असतातच ना. हो, आता हो, काय हो. होतं ना, पोल्युशनमुळे काही एकदम चेहरा खराब होतो, हो. बाहेरनं वाहनावर खरं. बांधतात लोक, पण केव्हा तेवढाच डाग, घड्याळ घालू तेवढाच तो डाग तो पडतो. पांढरा. किंवा आता मला भाजली होती इस्त्री, एवढी हो. भाजली होती, हा अरे माझा बापरे. सगळा डाग गेलेला आहे, हो की काहीच नाही. काही दिसत नाहीये. तर त्याच्यावर बापरे. हे क्रीम लावलं, अच्छा. आणखी बाकीची तेलं लावली काही हम्म, कीचे. हम्म, हम्म. मग त्याला जरा डाग कितपत आहे याच्यावर आम्ही ते किती वेळा लावायचं आणि पोटात काय काय घ्यायचं हे अच्छा. सांग. त्यातली मग त्याची बाकीची औषधं आहेत त्यांचं एक थोडक्यात आपल्याला हा. सांगा ना. आता हे 12 अक्षरचं टॉनिक आहे. बर. कारण आता काय नाव वयस- त्याचं? थकवा, मानसिक आणि शारीरिक
अच्छा, त्याच्यावर ते काम लिहिले करतं. त्याच्यावर ते काम करतं. कारण काय होतं वयस्कर लोकांना ना ते रोज वेगवेगळं सांगत असतात. आज मला हे झालं ते झालं. मग यांना टॉनिकच दिलं ना की त्यांच्या बऱ्याच तक्रारी कमी ऑल होतात. इन वन. हा हम्म. ऑल इन वन. आणि मग म्हणतात हा छान वाटतंय. खरं काही होत नसतं त्यांना. पण मानसिक. हा पण एक जरा एनर्जी आली की बरं वाटतं. मग जरा बसून जे असतात ते जरा बाहेर बागेत आणि फिरायला कधी कधी जाते. कसं असतं आपल्याकडे लक्ष वेधण्याचं हा, एक हेच- tendency हेच. असते. त्याच्यासाठी हे मला आणि मग अटेंड केलं ही भूमिका त्यांना खूप अशी आपण सुद्धा सकाळी एक 4 गोळ्या द्यायच्या हे छान वाटेल बरं तर त्याला आपण दिले याचंही बरं वाटतं म्हणजे मल्टी पर्पज Multi-purpose. म्हणजे घरी आजी आजोबा पण असंच म्हणायचं रेखाने औषध दिले ना आता मी बरा होतो हो. इतकं हे सासऱ्याला असायचं. माझे 4-5 अटॅक आले होते. हो. हो आणि Heart attack. हो बापरे. आणि मग ते म्हणायचे नाही मी घरी जाऊन औषध घेतो सुनेचं. हो, म्हणजे माझ्याविषयी पहिल्यांदा त्यांना हे होतं पण जेव्हा मी औषध द्यायला लागले आणि त्यांना बरं वाटायला लागलं आणि त्यांच्यामध्ये म्हणजे पूर्वीचे लोक असं एक इगो असतो ना त्यांना हो, असं हो. आणि अतिशय व्यवस्थित वागणं मग दुसऱ्यांनी वागलेलं चालायचं नाही तोही त्यांचा जरा कमी करायला लागला कारण आता घरात एवढी माणसं म्हणजे प्रत्येकाचं वागणं वेगळं असणार ना होणारच. तर मग ते ऍडजस्ट करायलासाठी वॉलनट द्यावं लागलं आणि ते बरं. रात्री काय का ते 6:30ला झोपायचे आणि ते 2:30ला उठायचे. बरं. पण मी 2:30ला उठायची त्यांच्यासाठी हो. आणि मग त्यांना याच्यातलं औषध द्यायची आता हे झोपेचं औषध आहे झोपा की ते झोपायचे झोपणार हो हो का? हो आणि मग त्यांना ते ऑलिव्ह द्यायचं ऑलिव्हनी झोप कारण येते चांगली. अनेकदा काय होतं पेशंटला सुद्धा म्हणजे अशा काही केसेसमध्ये त्यांना ते सांगून दिलं की ते घेत नाहीत हो की ह्याच्या करता हो, आहे हो. म्हणून मग असं काहीतरी सांगायचं सांगायला वेगळं. लागतं. तुम्हाला झोप कारण 2:30ला कोण जागा असणार आहे घरातलं म्हणजे तुम्ही जागत बसणार आहात का तुम्हाला झोप यायला हवी ना हो मग ते गोळ्या द्यायच्या आणि मग दूध द्यायचं आणि झोपायचं खरं दुधात झोप यायची पण ते असं हे व्हायचं आणि मग त्यांना ते इतके हॅपी असायचे ना की छान आहे औषध मला छान झोप लागली आणि परत ही 2:30 वाजता उठून पण औषध देते हा पण एक आनंदाचा हो. भाग ना त्यांच्या आणि मी कितीही जागरण केलं तरी मला त्रास व्हायचा नाही या औषधाने नाहीतर अच्छा. माझे मिस्टर पण खूप आजारी होते मग 2-2 तासांनी उठून त्यांना द्यायला लागायचं पण मला कुठल्याही जागरणाचा त्रास झाला नाही केवळ ही औषध त्याच्यामुळे मी हे सगळं ऍडजस्ट करून प्रॅक्टिस करून घरात आणि मी स्वयंपाकाला मी बाई कधीच ठेवली नाही मी स्वयंपाक बरं. प्रत्येकाच्या आवडीचं करून घालायची बापरे. हो. आणि गरम 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 ते महत्वाचं. म्हणजे इकडे मला म्हणायची इकडे कुकरची शिट्टी आली की हिच्या पोळ्या गरम आई तयार. आणि मी तो अर्थात मला याचा त्रास झाला कारण मी व्हर्वेनची आहे म्हणजे व्हर्वेन हे औषध आहे हा. व्हर्वेन हा असा असतो की सुपर वुमन बनायचं असतं तिला ओ. मग त्या सुपर वुमन बनण्याच्या नादात तिला त्रास होतो त्रास. म्हणून मी व्हर्वेन स्वतः घ्यायची हा. आणि ऑलिव्ह घ्यायची आणि की या लोकांचं नीट केलं की आपल्याला एक सेट आपण कारण सुरुवातीला काय एवढी प्रॅक्टिस नसते ना आपण मग ही काय करते कारण ही पुष्पौषधी तेव्हा एवढी प्रचारातच नव्हती जेव्हा मी सुरू केलं तेव्हा अच्छा. की हो. कुठले काय हो, असले ते तर- आता हा. सुद्धा म्हणजे हम्म. तेवढं कितपत असं awareness कुठलं आहे आणि माहित असं नाही. कुठलं औषध असतं की एवढं मिरॅकल एकदम हो. हे वाटणार नाही, नाही. त्यामुळे ते घरच्यांनाही पटायला पाहिजे बाहेरच्यांनाही पटायला पाहिजे त्यामुळे माझं काम मला व्यवस्थित करूनच हे करायला लागायचं बरोबर. त्यांच्या वेळेला मी 3ला सुद्धा घरी चहाला आलेली आहे करायला आई गं. तर का की नको बाबा ही औषधं रमली की म्हणजे त्यांना असं गंमतच वाटायची या असले कसले औषधं असतात अच्छा. तर हे मी पहिलं घरातलं पूर्णपणे सगळं ताब्यात ठेवून मग असं केलं. हे केलेलं आणि ते बाकीचे कुठले आहेत मग? बाकीचा हा शॅम्पू आहे आता शॅम्पू आहे? केसांच्या तक्रारी खूप असतात हिरव्या रंगाचा आहे. हा काय ऍपल त्याच्यामध्ये? ऍपल आहे ऍपल. ग्रीन ऍपल ग्रीन ऍपल Green आहे apple. ग्रीन ऍपल आहे ओके. तर हा शॅम्पू केस गळणं थांबवतो कोंडा थांबवतो नंतर केसांचा रंग म्हणजे काही वेळेला असं काळे केस सुद्धा आता बाहेर गेल्यामुळे असं त्याचा रंगहीन होतात. होतात दुर्कट हा. होतात तर ह्याचा ग्लो येतं केसांना ग्लो येतो बरं, ह्याचा ओके. तर हे आम्ही लहान मुलांपासून हे शॅम्पू वापरतो आणि ह्याचं खूप फेस होईल वगैरे असं नाही हा. पण स्वच्छ निघतील केस उपयोग एवढी चांगला आहे. हो. कारण जेव्हा आम्ही केसांची ट्रीटमेंट देतो तेव्हा काय करतात औषधं घेतात आणि शॅम्पू दुसरे वापरतात मग काय त्याचा जर दुष्परिणाम असेल तर मग याचा उपयोग नाही होणार आहे ना बरोबर. मग पोटात पण औषध घ्यायचं व्हाईट चेस्टनट म्हणून एक औषध आहे बरं. तर ते औषध पण पोटात देतो नंतर केसांसाठी आता व्हिटॅमिन्स पण कमी पडतात मग ती हो, व्हिटॅमिन्स हो, आम्ही हो. मल्टीव्हिटॅमिन घ्या थोडे दिवस सांगतो बरं. डी व्हिटॅमिन ती घ्या आपली सांगतो नॉर्मल. नॉर्मल आपले लोक घेतात तेच पण क्षार नेत्रमूर आहे नेत्रमूर हा क्षार आहे तर त्या घेतल्यामुळे सुद्धा केस गळायचे थांबतात कालीमूर आहे तर त्यांनी कोंडा होण्याचं थांबतं हो. काली सल्फ आहे मग परत कोंड्यात सुद्धा प्रकार असतात पिवळा कोंडा पांढरा कोंडा हा, भुशीसारखा कोंडा खपल्या कोंडा ओके, असे ते मग ओके. ते वेगवेगळे क्षार येतात त्याला बरं, बरं. आणि तर हे क्षार पोटात दिले आणि 15 दिवसात केस गळायचे नक्की थांबतात अरे वा. म्हणजे हे माझा स्वतःचा माझे पुंजक्याने केस गेलेले आहेत बरं. आजारपणात
आणि मग मला आणि ते माहिती होतं आता हे आपलं जाणार एवढं नाही. आजारपण झालं ॲलोपॅथी एवढी ट्रीटमेंट आहे जाणारच आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच हे जेव्हा अतिशय. पुंजका आला हातात केसांचा तेव्हाच हे सुरू केलं आई गं. आणि थांबले माझे 8-10 दिवसात थांबले केस गळायचे. बरं, बरं. आणि याच्याबरोबर आम्ही मग घरगुती पण औषध सांगतो. ज्येष्ठमध हा त्रिदोष नाशक आहे. आता हा वेगळा विषय होतो, पण ज्येष्ठमधाची ते गोळी आयुर्वेदात आलं. हा आयुर्वेदाकडे, हं. पण ज्येष्ठमध हा अतिशय सुंदर आहे केसांसाठी. अच्छा. केस गळणं तुमचं थांबतं इमिजिएट. ओके. तुम्हाला कफ होणार नाही, पित्त होणार नाही. कारण केस गळणं हे पित्ताचं सुद्धा कारण हो असतं, हो हो. कफाचं सुद्धा कारण. म्हणजे एकूण तुमचं संतुलन बिघडलं बिघ- शरीराचं हो. की केस गळायला लागतात. बरं, बरं. म्हणजे आईने ज्येष्ठमधाच्या गोळ्या पण तयार केल्यात. हो का? हो, म्हणजे हो. जशी मागणी खोकला तसा कफ हे जे असतं ना प्राथमिक स्टेजवरचं, हो, हो. त्याच्यावर नक्कीच त्याचा उपयोग होतो. अरे वा. म्हणजे आता अगदीच. ही गाणारी आहे तर हो. हिचं नेमकं काय ते कार्यक्रम असला की यांचा आवाज आमचं तेच होतं. त्यांचं- नाटकाचा दौरा म्हणलं का आणि बसमधनं सगळे गेले की आवाज बसलाच. मग त्याला क्रॅब ऍपल देते, हे तेल देते. हे आता तेल जे आहे माझं, हे तेल असं वरून लावायचं बर. की तुम्हाला म्हणजे वाऱ्याचा वर्ण त्रास. लावलं तरी हो, हो हो हो. आणि ते तुम्हाला कळतं आत मुरतच ते इमिजिएट तुम्हाला वर हो. दिसणारच नाही. 2 मिनिटात ते आत जातं सगळं. हो. म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून आई ही म्हणजे औषधं vocal देते. cords वर ते हो. परिणाम हो, हो. करतं. आणि मग नाकाला लावायचं, कपाळाला लावायचं, तुम्हाला त्रास नाही म्हणजे होणार. सर्दी करता. सर्दी करता. बरं. नंतर पेन किलर म्हणून याचं मल्टीपर्पज मी औषधं का केलीत, Multipurpose. कारण माणूस किती औषधं प्रकारची घरात ठेवेल ना. हो ना. हो. हम्म. तर मग एकच औषध बऱ्याच गोष्टींवर त्याचा उपयोग व्हावा. मग बरं. ह्याच्यात फ्लॉवर रेमेडी पण थोडेसे वापरलेले अच्छा. आहेत. म्हणजे तर- सगळ्याचं तुम्ही ते मिश्रण करता मिश्रण थोडक्यात. केलेलं आहे. आणि की त्रास होऊ नये असं मिश्रण आहे ते, की असं मिश्रण केलं की आणखीन काहीच उपयोग नाही असं नको. तर ज्याचा अगदी थोड्या थोड्या प्रमाणात. आणि मुलांसाठी उपयोग होतो. म्हातारा तर म्हणजे ह्याच्यात एक म्हाताऱ्या माणसाचा वेळ एक छान जातो. तेल लावा म्हणजे पायाला तेल- माझी आजी हे तेल अगदी नखांमध्ये वगैरे पण लावायची आणि अगदी मालिश करून स्वतःच हो का? त्यामुळे ती अर्धा शेवटपर्यंत सगळी टुकटुकीत होती. म्हणजे त्यांचा इतका छान वेळ जायचा नाही तर त्या अतिशय बडबड करायच्या. हो. अतिशय म्हणजे सकाळी उठल्यापासून त्या आपापलं पण बोलायच्या, स्वतःशीच. स्वतःशीच हा. बोलायच्या. याच्यावर एक औषध पण आहे तो एक आजारच असतो. आजारच होता. हिदर नावाचं औषध आहे त्याच्यावर, बर की तो माणूस सतत बडत राहतो आणि तो स्वतःविषयी बोलतो फक्त. बर. मला हो. असं झालं, सकाळी मी उठले, मला हो. इतका त्रास झाला, शेजारचे बोलत अरे होते बापरे. असं. हो. मग ते तो आपल्याला इरिटेट होतो ना Irritate सारखं होतं. बोलायला हो लागलं. ना. आणि मग त्यांना मी हे औषध द्यायची. बरं. खूप मग ते थांबलं का? थांबलं थांबलं ना. खूपच. मग आवश्यक म्हणजे मी विचारलं तरच मग बोलायची. आणि मग हा आणि ती म्हणायची पण की आता मी कमी बोलायला लागली हो, का आणि गं? त्याला असं ते लक्षात आपण- त्यांना कळलं. लक्षात अशा आलं, वेळेला. लक्षात आलं. लक्षात आलं. मी आणि काय खूप बोलून त्यांचा घसा बसायचा, इतक्या त्या बोलायच्या, दमायची. दमायच्या त्या. बापरे. म्हणजे मग त्याच्यावर मला औषध देण्यापेक्षा म्हटलं त्या बोलण्यावरच औषध द्यावं. हो. मग ते आणि त्याचा खूपच हे झाला. आणि आणि शेवटी ते अल्झायमरकडे जायला लागल्या, तेही माझ्या हा, लक्षात ते आलं. अल्झायमर आहे का औषध? हो, अल्झायमर पण आहे. बरं. पण ते सुरुवातीला लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हा. पण साधारण ओल्ड एज मध्ये ते द्यावंच. हल्ली होतच आहे. सगळ्यांनाच मला होतच वाटतं आहे होतच तो त्रास सगळ्यांना. पार्किन्सन, पार्किन्सन्स. डिमेन्शिया, अल्झायमर, तर, सगळे आजार म्हणजे उतार वयातले उतार आजार आहेत वयातले आजार. सगळे. आता काही औषध ॲलोपॅथीकडे जायला लागतं पार्किन्सन्स. पण ह्याला सपोर्टिंग म्हणून हे द्यायला काय हरकत नाही. म्हणजे बाकीच्या तरी तक्रारी त्याच्या कमी हो, होतात. हो, हो. कारण अल्झायमरचं वगैरे असं म्हणतात की ते डिमेन्शिया वगैरे की ते प्रोग्रेसिंग आजार असतात की हो. ते कमी तर होत नाहीत, वाढत वाढत जातात जातात. वयापर्यंत. पण मग त्याच्यासाठी त्यांना दुसऱ्याला त्रास देऊ नये याच्यासाठी ही औषधं द्यायची. तर आता तुम्ही विस्मरणावर मी सांगते. विस्मरण साधारण 70 वयानंतर साधारण विसरायला लागतो आपण गोष्टी, बऱ्याच गोष्टी. म्हणजे आपण त्याच्यावर विचार करत नाही की तसंच चालू ठेवतो, पण तसं नाही, त्याला औषध घ्यायला पाहिजे. नाहीतर ते मग फार अल्झायमरकडे जायची वेळ येते त्याची. हो. तर त्याच्यासाठी कालिफॉस म्हणून एक ब्रेन टॉनिक आहे, ते बरं. घेतो. नंतर ह्याच्यातली ऑलिव्ह तर घ्यायलाच पाहिजे. ऑलिव्ह तर बरं. सगळ्यांनी घ्यावं असं ऑलिव्ह माझं यातलं मत आहे. कुठलं म्हणाला? ऑलिव्ह आता ही सगळी मिक्स केलेलं आहे. मिक्स आहेत. हा, हे त्याच्यात. मिक्स आहे. हा. ऑलिव्ह जास्त आहे याच्यात, पण ओके. थोडं क्रॅब ॲपल आहे, चेरी हा. प्लम आहे. असे एक 4-5 औषधे आपण एकत्र देऊ शकतो फ्लॉवर रेमेडी. बाकीची नाही देत. कॉम्बिनेशन मग ती दुकानात मिळतात, ती बरं. शास्त्रीय दृष्ट्या केलेली असतात, ती ओके. विकतच घेणं जास्त आहे. अच्छा अच्छा ओके. आणि तर- ते कुठलं आहे? आणि हे जे औषध आहे हे केसांसाठीचं तेल आहे. तेल आहे. केसांसाठी तेल आहे, कारण हल्ली तेल लावायला आवडत नाही हो. लोकांना, चिकट होतात. पण ह्यांनी चिकट होत नाही. बरं. हे तुम्ही साधारण रात्री लावायचं, ते सगळं मुरतं आणि दुसऱ्या दिवशी वॉश केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा. ते बरं. ठेवायलाच पाहिजे, रात्रभर अरे वा. राहिलं बस तेवढं. यांनी तुमचा कोंडा जाईल, हम्म, हम्म. केस काळे येतील. हो. म्हणजे सुरुवातीपासून केले तर पांढरे होणार नाहीत केस. बरं. हा, ओके. तर ह्याच्यात आर्निका आहे. अच्छा. होमिओपॅथिक मधलं आर्निका तर फेमस औषध आहे. हो, तर हो. किंग ऑफ होमिओपॅथच म्हणतात त्याला. अगदी. तर ते औषध ह्याच्यात आहे. म्हणजे डोकेदुखी सुद्धा या औषधाने थांबते आर्निका असल्यामुळे. बरं. झोप चांगली येते.
अच्छा. मालिश करायचं छानपैकी. आठवड्यातून एकदा दोनदा करावं केलं. आणि तेवढं लावावंच तेल. बरं. आणि नसेल लावायचं तर मग तळपायला तरी लावायचं. हे तुम्हाला तळपायाला? हो, तळपायाला लावायचं तेल हे. ओके. तर याचाही जास्त चांगला उपयोग होतो, कारण तळपायात तुमचे सगळेच पॉइंट्स आहेत नर्व्स ना. एंड आलेले हा, असतात हा. असं म्हणतात. तर याचा उपयोग होतो चांगला. ओके. नंतर लहान मुलांना झोपत नाहीत लहान हो, मुलं, हो. किंवा दिवसा झोपतात रात्री, मग रात्री त्यांना जर हे मालिश केलं थोडं हा, हे आणि मालिश ते करून जरा लावलं तरी याचा उपयोग होतो. फक्त अच्छा. याच्यात त्यांनी थोडंसं आता डॉक्टर अगदी लहान मुलांना लावून देत नाही, पण आम्ही काही वेळेला कारण असतं की मग लावतो थोडंसं. मग ह्याच्यात थोडं तिळाचं तेल मिक्स करून लावलं की म्हणजे ते अच्छा. त्याला गरम. थंड पडणार नाही. पाण्यात. हा, बरं. तर असा याचा छान उपयोग होतो. केसांसाठी तर रिझल्ट मला 8 दिवसात आलेले आहेत. अरे वा. हो, 8-10 दिवसात. आणि 1-2 केसेस अशा माझ्याकडे होत्या की त्यांना लहानपणापासूनच केसच आले नाहीत, तर त्या हा? वीग वापरायच्या. हो, मामलेदार अरे कचेरी बापरे. पुण्यामध्ये आहे, तिथे 2 पेशंट होते, तर त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं आणि त्या म्हणल्या असं असं आहे की आम्ही वीग वापरतो. आणि बरं. त्या वीग त्यांना कळला नाही, त्यांनी वीग खूप मोठी लांब वेणी केली. बरं. हां, मग ते दुखायला लागलं ना डोकं. हो, जड एवढं झालं जड असेल. झालं. तर म्हटलं तुम्ही एक तर मोठं वीग तो बंद करा, बॉबकट त्याचा मिळतो ते तेवढंच वापरा तुम्ही. आणि हे मी तेल दिलं त्यांना लावायला, पोटात औषधं दिली, अच्छा. फ्लॉवर रेमेडीची 12 क्षार दिले बरं. आणि त्यांना रात्रभर हे तेल केसाला अगदी म्हणजे रोज लावायचं त्यांनी, अच्छा, कारण अच्छा. दुसऱ्याशी नाहीतरी वीग घालायचं हो, असं. हो, हो. तर त्यांना नंतर बॉयकट एवळे केस नक्की आले. लांब वा. काही झाले नाही, हम्म. पण बॉयकट त्या आता आहेत त्या. अरे वा. बॉयकट एवढे पण मग केस. ज्यांना आता टक्कल वगैरे असतं पुरुषांना हो, हो, especially, येतात ना. त्याच्यावर हो, उपयोग हो, होतो. येतात. सुरुवातीला लगेच घ्यायचं. तर खूप दिवस टक्कल आणि एकदम तुम्ही लावायला लागलात आता, तर हो. वेळ लागणार आहे. बरं. हां, पण येतात बारीक कारण लोक सांगतात कटिंग केल्यावर दुसऱ्या दिवशी कसं खरखरीत लागतं, हो, तसं हो. आम्हाला लागायला लागलं की आमच्या लक्षात येतं की आता केस यायला यायला लागलेले लागले आहेत. हां. किंवा चाई, आता लहान मुलांच्या बाबतीत किंवा म्हणजे पुरुषांना कटिंग सलूनमध्ये गेल्यावर काही इन्फेक्शन होतं आणि चाई होते, तर चाईवर याचा खूप छान उपयोग होतो. केस आलेले आहेत. म्हणजे मला 1-2 बायकांना अहो किती खर्च केले आणि तुमच्या ह्याच्यात, म्हटलं किती तेवढा खर्च केलेला मला दिला नाही तरी चालेल, याची काय असतील तेवढे द्या तुम्ही. पण आणि मग आणि हे अफोर्डेबल आहेत औषधं अगदीच सगळे. affordable आहे. काहीच प्रश्न नाही. आणि याचा कसं नियम नाही, समजा चुकलं, जास्त झालं, कमी झालं, हो, आम्ही 5 गोळ्या लिहितो, पण असं बाई 6 गोळ्या काही बिघडत तसं नाही. काही नसतं. काही वेळेला आता असं होतं की मुलं त्या गोळ्या छान लागतात ना, हो. मग खातात. गोड मग ते लागतात. तेवढं नीट ठेवलं पाहिजे, हां. झाकण बंद करून, हो. किंवा 5 म्हणजे मुलांपासून 5च गोळ्या. हो, हां, हो. बरोबर. कारण उगाच आपलं त्याच्यात काय खात औषध आहे. बसलंय हो, असं हो. नको. आता माझ्याकडे एक ट्रक ड्रायव्हर यायचे, शीख होते ते. बरं. तर त्यांना ड्रायव्हिंगचा म्हणजे त्रास व्हायचा पाठीला वगैरे, तब्येत वगैरे चांगली होते, तर तरी म्हणले तरी पाठ दुखते, कारण ते लोक तूप वगैरे खातात खरं भरपूर तसं, तरी ते म्हणले पाठ दुखते. मग मी त्यांना कायम अजूनही ते घेतात, जोपर्यंत ट्रक चालवते तोपर्यंत ते औषध. मग ते नेहमी असं, तुम्ही जे काय औषध देता ते मला द्या. त्याला नाव नाही माहित, काय नाही, मी सांगितलेले, मी आणि विश्वास. प्रत्येकाला सांगते काय मी औषध देते ते हो, हो. नाव सांगते. सांगायला कारण समजा पाहिजे. मी नसले, हे बघा आता समजा कुठे दुसरीकडे ती लोक असली, तिथं मिळतात औषधं हो, हल्ली सगळीकडे, हो, हो. तर ती त्यांना तिथे घ्यावी आहे. म्हणून मी त्यांना सांगते की मी काय काय देते ते लिहून घ्या, लक्षात ठेवा, आणि मी समजा नसली तरी तुम्ही ती औषधं कुठूनही घेऊ शकता. आणि तुम्ही ही म्हणजे औषधं कुरिअर वगैरे करता लोकांना? कुरिअर करते. लोकांना नंतर पण. घरी येऊन माझ्याकडे एक माझे असिस्टंटच आहे, मी तिला शिकवले औषधं पण, तर ती घरपोच पण नेऊन घरपोच देते. पण हां. देते. कारण आता काही म्हातारी माणसं एकटी असतात ना, सगळे हो, नोकरीला हो. असतात. हो. मग अशा सोयी आहेत की हो. त्या आम्हाला किल्ली दे, माझं नाव सांगितलं की त्या किल्ली देतात. किल्ली ओके. उघडून माझा असिस्टंट आई आत गं. जातो, त्याला बरं, सांग. बरं, म्हणजे या सगळ्या करोना नंतर मला या सगळ्या करावं लागलं, हो. कारण करोनाच्या काळात लोक खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. हो, खरं. डिप्रेशनला तर अप्रतिम औषध आहे. हो? हो, हो. म्हणजे त्याला तुम्हाला कुठलं वापरायचं मग? डिप्रेशन आलं की डिप्रेशनला? ऑलिव्हच आहे त्याला, ऑलिव्ह आहे. हां. आणि बाकी मग त्याच्या काय काय तक्रारी आहे, हां. एकटं बसून राहणे, हं. नंतर सगळ्यांचा तिटकार येतो, म्हणजे कुठली गोष्ट नकोय मला. अच्छा. हां. हां. तर अशा वेळेला ऑलिव्ह आणि क्रॅब ॲपल, त्याच्या मनात काहीतरी असतं सतत, कुणाबद्दल तरी, कशाबद्दल तरी निगेटिव्हिटी असते, मग क्रॅब ॲपल द्यायचं. बरं. चेरी प्लम, त्या वागण्यापासून कंट्रोल. हां, म्हणजे एक मल्टीपर्पज ही औषध आहेत. मल्टीपर्पज आहे. पण मग याच्यामध्ये म्हणजे आता अनेकांना ज्या व्याधी असतात त्याच्याकरता ते नॉर्मल आपल्या ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू असतात. हो. मग त्याच्याबरोबर जर हे घेत राहिलं तर उपयोग म्हणजे अगदी काही फरक पडतो का? काही नाही, त्यालाही त्या औषधाचाही दुष्परिणाम काही होणार त्याचा नाही, होत आणि याचाही काही म्हणजे होणार नाही. क्लॅश होत नाही. काही होत नाही. फक्त अंतर ठेवायचं. आता अच्छा. ॲलोपॅथीला कसे सकाळी घ्या, हो. खाड्यावर घ्या, हो. तर ते औषध घेतल्यावर एक 15-20 मिनिटांनी औषधं घ्यायची. हां, हां, हां. आणि केव्हाही आपण औषध कुठलंही घेताना काहीही, हं.
10 मिनिटं अगोदर आणि 10 मिनिटं नंतर नाहीच खाऊ अच्छा. खाऊ किंवा पिऊ नये. कुठलंही पण लोक औषध. काय करतात, इथे मी आता नाश्ता केला आणि लगेच 5व्या मिनिटाला गोळ्या टाकून असं नाही तसं करायचं. नाही. मध्ये म्हणजे gap ठेवलं चालतं म्हणतात पण करू नये. करू नये. तुम्हाला इफेक्ट हवाय ना, हो, तर मग तुम्ही हो. थोडंसं तरी त्याला बरोबर, त्या बरोबर. औषध म्हणून औषध घ्यायचे. ते खाऊ नाहीये की ब्रेकफास्ट झाला 5 गोळे घेतल्या वर पाणी. तोच ब्रेकफास्ट. पण मग कुठल्या कुठल्या रुग्णांना ह्याचा उपयोग होतो आणि कुठल्या रुग्णांना उपयोग होत नाही? तर मेजर गोष्टींकडे मी जात नाही. म्हणजे पार्किन्सन आहे, पॅरालिसिस आहे, याला या औषधांचा नाही कितपत उपयोग. नाही, कारण लेंगदी आहे ती प्रोसेस. फक्त त्यांची मानसिकता मी नीट ठेवू शकतो ही हो, औषधं. हो, कारण ते पेशंट जास्त हो डिप्रेस डिप्रेस जातात आणि माझे पेशंट आहेत असे की नर्वस व्हायचे ते की नको. मग मी त्यांना सांगते मग तुम्ही हाताने ही कामं करा, मग विणकाम भरत काम करा. हे ते करायचेच नाही, नुसतं त्या आजारपणावरच लक्ष सारखं. तर मग त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी ही हो, औषध आहे. हो. दुसरीकडे लक्ष त्यांचं वेधून बरोबर, घेतलं पाहिजे. म्हणजे आजीचं जसं सांगितलं नाही नी की अल्झायमरची सुरुवात झाली होती, ती गोष्ट तिच्या लक्षात कशी आली की आजीला खूप पहाटे लवकर उठायची सवय होती हा. आणि तिला घड्याळ किती वाजले ह्याच्याकडे काही तिचं लक्ष जाग नसायचं. आली की तर आली. ती एकदा 2-2:30च्या सुमारासच दार उघडून चालायला गेली होती मॉर्निंग वॉकला. बापरे. आणि मग तिला तशी जाग असायचीच, कारण 2 म्हातारी माणसं घरात आहेत म्हणल्यावर. हो, हो. मग उठून खाली आल्यावर ह्या नाही आहेत, मग ह्या अशा विचित्र वेळेला का चालायला गेला, तो तिचा पहिला हे होता शंकेचं कारण हो, हो. की मग काहीतरी इथे घंटा वेगळं वाजली की आहे. आधी काहीतरी. हा, ओके. म्हणजे आजीने आयुष्यभर बाहेरची कुठलंही औषध कधीच घेतलं नाही, हो का? सगळे आईच्या पण मग औषधावरच. अल्झायमर त्यांचा कंट्रोल झाला. कंट्रोल झाला. म्हणजे तिला नंतर तर सतत अशी ती नाड्या घालायची, सतत पीळ मारत बसायची त्याला, तो तिला नादच लागला होता. म्हणजे ते काय दोरी सगळं घेऊन? हा तेच करणं. दोरा तोडायचा, मग त्याच्या गाठी मारत बसायचा, पण ते तिने सगळं कंट्रोलमध्ये केलं हो? होतं. बापरे. पण हे म्हणजे दोऱ्याचा तर तुम्ही हे कशामुळे होतं अल्झायमर? त्या नादात आपण नादात, काय हा. तेच करत बसायचं. तेच करत करत राहायचं. राहायचं. चेस्टनट बड हा, नावाचं एक औषध आहे. बरं. ती लोक तीच गोष्ट सतत करत राहतात. म्हणजे म्हणजे आता मी समजा त्यांना काही खायला दिलं तर ते बराच वेळ तेच खात बसणार, तेच करत राहायचं. अरे बापरे. त्याच चुका करत राहायचं. म्हणजे आता काही वेळेला आंघोळ करायला गेल्या, आंघोळ करून मग बाहेर आंघोळच येते, करतात. परत आंघोळीलाच आंघोळच जायचं. म्हणजे मग आम्ही ते मी ऐकलंय. होते जेवणाचं एक सुद्धा असं patient ते लक्षात असे राहत नाही, परत जेवायला हो, मागतात. मागायच्या त्या की मी जेवायला वाढलं तर म्हणायच्या, सुनेला म्हणायच्या अगं मला हिने आज जेवायलाच दिलं नाही. हो. मग सून फोन कर म्हटलं वाढ त्यांना, त्या पोट भरल्यावर काय खात नाहीत त्या. म्हटले अहो नाही त्यांचं झालंय ना. म्हटलं तू दे अर्धी पोळी त्यांना जेवू दे. मग ते म्हणजे पुरे बाई मला चतकोर पोळी खाल्ली, कारण पोट भरलेलं असायचं ना. हो, पोट तुम्हाला सांगतच ना. सांगतो. मग त्या उठायच्या, म्हटलं बरं झालं बे आता पोट भरलं. ते म्हटले अहो तुम्ही जेवायला वाढलं नाही. म्हटले म्हणू देत, मला कोणी लोकांना माहिती आहे मला कोणी काही म्हणणार नाही. तर असं. किंवा त्या गोड खायच्या, त्यांना काही नव्हतं डायबिटीस वगैरे. Very good. मग मी सगळं आणून ठेवायचे त्यांना. त्या हो. खायच्या नाहीत पण त्यांना आणून ठेवायचं. समोर लागतं. लाडू मग सगळं ठेवायचे, लाडू केळं सगळं गोड पदार्थ ठेवायचे. आणि मग त्या, कारण मला सारखं हे उठवणार ते उठवणार दोघी म्हटल्यावर मग मी आणून ठेवायचे. तर त्या तसं नाही करायच्या, त्या हाक मारायच्या, आता मी कुठलं गोड खाऊ. हा, म्हणजे ते मग ऑलिव्ह द्यायचं त्यांना. अच्छा. ऑलिव्ह आणि हे म्हणजे झोप शांत लागायची. ते गोड खाल्ल्यावर झोप येतेच चांगली. हो. बरं त्यांना काय गोड किती खाल्लं तरी काही प्रॉब्लेम यायचा नाही. अच्छा. तर अशा पूजा करायला पूजाच करत बसायचं. मग तो कुठंतरी हे व्हाईट Break करायला पाहिजे. ब्रेक करायला व्हाईट चेस्टनट म्हणून एक ते औषध द्यायचं त्यांना. अशा त्या, बरं. कारण हे मी होते म्हणून. इंटरेस्टिंग अनुभव आहे. हो, हो. कारण इतर जर कोणी असेल तर त्याला तर त्रास व्हायचा ना. हो, हे काय हो. यांच्यावर सारखं कुठे लक्ष. हो, म्हणजे खरंय. बाथरूमच्या वगैरे कड्या काढून ठेवायच्या, हो, कडीच कडी घालून आत गेल्या आणि काय करणार ना मग. हो, बापरे. हो, किंवा पण मग बाथरूमच्या कंट्रोलवरच सुद्धा तुम्ही काहीतरी कंट्रोलवर का औषधं हा आहे. चेरी प्लम आहे. चेरी कंट्रोल. रात्री ज्यांना हा, उठायला लागतं उठायला वगैरे. आता प्रवासात सुद्धा काय होतं, मला नेहमी असं ना, आता सगळ्या छान सोयी आहेत, पण जेव्हा आम्ही बाहेर एवढ्या चांगल्या सोयी नसायच्या बाथरूमला, हो, म्हणजे हो. सवाई गंधर्वला वगैरे आम्ही जायचो, बरोबर. तेव्हा असं नको वाटायचं मला त्या सगळ्या गर्दीतून जायला. मग चेरी प्लम घ्यायचे, 4-5 तास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. हो का? हो अगदी. म्हणजे प्रवासात सुद्धा मी आता शाळेच्या ट्रिप्स जातात ना, तर त्या सगळ्या लेडीजच्या वेगळ्या असतात आणि मुलांना घेऊन असतात. मग त्या म्हणतात अहो आम्हाला एन्जॉय करायला येत नाही. मग हे औषध आम्ही देतो त्यांना बरं. की मध्ये थांबा. मुलीनं काय होतं ना की म्हणजे मध्ये कुठे तर हो. थांबा, मग तिथे त्याच्याशी हे औषध द्या तुम्ही, मग अच्छा. ऑलिव्ह द्यायचं, चेरी प्लम द्यायचं, ही एकत्रच द्यायचं. म्हणजे बरं. त्यांची, आणि सगळ्या सांगतात मॅडम आमची मस्त ट्रिप चाललेली आहे तुमच्या औषधामुळे. किंवा आता ही सांगेल प्रतापगडचा अनुभव. हा, आम्ही ट्रिपला गेलो होतो एकदा. त्याच्या पिशवीमध्ये पर्समध्ये औषधं ही अगदी बेसिक जी असतात. लागणारी असतात ती कायमच असतात. तर तिथे शाळेची ट्रिप आली होती
आणि त्यातली एक मुलगी चक्कर येऊन खाली पडली. बरं. मग सगळी लोक गोळा झाली, हे झाली. आईने आधी औषधं काढली, बाजूला केले लोकांना, आधी तिला औषध दिलं आणि ती लिटरली 5-10 मिनिटात ओके झाली. काही नाही, उन्हाचा वगैरे त्रास त्रास असेल, झाला पाणी असेल. पिलं नसेल, हो. पण असं ते सोशल पण फार आहे तिचं. बरं. आणि जाता येता पण तिला असं काही दिसलं ना तर ती आधी या गोळ्या घ्या, मी कोण तुम्ही कोण, आधी या गोळ्या घ्या, बऱ्या वा. मग आपण बोलू. आजीबाईंचा बटवा बरोबर असतो. आणि शिक्षकांना कसं, त्या नवीन शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही की औषधं बरोबर घ्यायला हवीत. पण होती त्यांच्याकडे औषध, पण ती वेगळ्या कारणासाठी होती, पोट बिघडलं वगैरे ओके, असेल, ओके. हा, ते नॉर्मल असतात. नॉर्मल हा. असतात तशी. हा. तर मग त्यानंतर ती मुलगी मला सारखी ते संपूर्ण प्रतापगड उतरेपर्यंत हात करत होती. तर ट्रिपमध्ये वगैरे तर हे ठेवावंच. एकदम अचानक काही घडू शकतं. आता अचानक काही घडू शकतं याच्यावर आणखीन एक औषध कॉम्बिनेशन आहे फ्लॉवर रेमेडीचे. 5 औषधाचं मिश्रण आहे. हा. रेस्क्यू रेमेडी म्हणतात त्याला. रेस्क्यू रेमेडी. हा. तर हे औषध प्रत्येकाने घरात ठेवावंच. कारण रात्री अपरात्री काही होतं, कधी उलट्या होतात, हो. कधी दम लागतो. म्हणजे मला पण असं म्हणजे आता कुठे जेवायला पार्टीला वगैरे गेलो, काही वेळेला असे काही काही पदार्थांचा कधी-कधी त्रास फूड होतो. पॉयझनिंग हो, त्रास होतो. तर ते हे औषध घेतलं ना, तुम्हाला इमिजिएट तुम्हाला बरं वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला किती त्याचं प्रमाण कमी जास्त आहे त्याच्यावर तुम्ही ॲलोपॅथीकडे हा. जायचं किंवा काय तुम्ही ते ठरवू तेवढ्या शकता. पुरतं तरी बरं बरं वाटतं. वाटतं. त्यामुळं मी आजारी होते तेव्हा मला पेशंट लोकांनी औषधं दिलेली आहेत. म्हणजे इतका या औषधाचा परिणाम. म्हणजे मला आज तुम्हाला काय होतं मॅडम, तुम्ही शिकवलंय ना, मग तुम्हाला आम्ही हे देतो. हा, इतकी ती सोयीची आहेत, त्रास नाही होणार एवढी गॅरंटी आहे लोकांना. म्हणजे हिच्याकडनं औषध, आता आज माझी एक मावशी होती, तर ती डोकं दुखतं, रेखा काय औषध घेऊ, मग आई तिला नाव सांगणार. असं करून तिने सगळी औषधं लिहून काढली होती. आणि काही वर्षांनंतर अशी स्टेज झाली होती की रेखा असं असं होतं, हे औषध घेते ग. म्हणजे तिचं ते सगळं करून करून क्या बात आहे. खूप छान. पण मग आता हे जे 12 म्हणजे होमिओपॅथी जवळ का नाही? होमिओपॅथीतले 12 असं एक आहे. असं ते. आणि आता दुकानात सुद्धा काय होतं लोकांना, अहो आम्हाला हा त्रास होतोय, काय औषध आहे का, मग ते कॉम्बिनेशन देतात. अच्छा. हा, म्हणजे आता गायनिक प्रॉब्लेम असेल, हो. म्हणजे मंथली मुलींच्या हो. हल्ली खूप प्रॉब्लेम येतात, हो. व्यायाम नाही, खाण्याचे सगळे जंक बरोबर. फूड वगैरे, तर त्याच्यावर औषध आहे. त्यांचे नंबर आहेत. अच्छा. 1 नंबर आहे, 2 नंबर आहे. 12 त्याच्यामधनं. हा, अतिसार आहे, आव आहे, हो. किंवा बद्धकोष्ठता, याच्यावर सगळे त्यांचे नंबर्स आहेत. त्या नंबर्सवर नंबर्स प्रमाणे आणि ते तिथं तुम्हाला पॅम्पलेट असतं, चार्ट असतो तो. तुम्हाला काय हवंय ह्याच्यासाठी. अच्छा. आता इमिजिएट समजा मी नसले किंवा तर तुम्ही दुकानात गेलात, तुम्ही नंबर मागितलात किंवा कारणं सांगितली, ते तुम्हाला कॉम्बिनेशन देतात. तुम्ही त्यामुळे शिकवता सगळं, हा, त्यावेळेला हे सगळं पेशंटना म्हणजे सांगतोय. हो, हा, त्या मग ते लोकांना म्हणतात नाही आता सांगता मग तुम्हीच द्या, त्यांना. तुम्ही शिकवताय तर तुम्हीच करा. कारण एक तो विश्वास येतो ना की विश्वास दुकान असतो. ते शेवटी जनरल असणार आहे, कॉम्बिनेशन हे जनरल असणार आहे की आता बरोबर. हा, स्पेसिफाईड हा, मला तर डायरिया झालाय, पण तो डायरियाचं प्रमाण मी विचारणार ना, काय कसं आहे, काय त्याचं वर्णन बरोबर. काय त्या तुम्हाला त्या ह्याच्यात नाही मिळणार. जनरल आहे ते औषध. हो. मग ते वयाचा पण तिथे काय विचार केले, जनरल दिलेलं असतं. जनरल मग असतात. त्या म्हणतात मग तुम्ही शिकवताय मग तुम्हीच द्या. तेही मी फ्लेक्झिबल ठेवलंय का, की असं नको बाबा की आम्हाला ही इथे मिळतात किंवा माझ्या भावाचं दुकान आहे, मग मी तुमच्याकडून कशाला, ठीक आहे मग तुम्ही तिथून घ्या. मग काय बरोबर. घ्या ते मग आपण सांगायचं त्याला. अच्छा, अच्छा. कन्सल्टिंग पण करायचं. नंतर आता या काही लहान मुलं असतात, अभ्यासाला बसतील पण सतत आई मला पाणी हवं, मला हा. हे हवं, सतत बैठक नसते चंचलता त्यांची. असते. चंचलता असते. हा. मग त्याच्यासाठी कंट्रोल. अच्छा. अशी खूप म्हणजे आता खूप लोकांना पालकांनाही माहिती आहे. म्हणजे शाळातून पूर्वी मी पर्यावरणाचं, माझी बहीण पर्यावरणाचं काम करते, तर ती लेक्चर्स पण शाळातून द्यायची. तेव्हापासून हे पण मी माझं सुरू केलं तिथे. त्यामुळे लोकांना माहिती आहे की यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, माहिती आहे. तर आपण यांना विचारू. ओके. आपल्या दुकान असेल तर आपण दुकानातून घेऊ किंवा यांच्याकडून घेऊ, पण बहुतेक माझ्याकडूनच घेतात ते, हो. कारण त्यांना ते इन डिटेल मध्ये सगळं सांगायचं असतं. बरोबर. आणि एक विश्वास असतो ना. विश्वास तो म्हणजे ते महत्वाचं आहे. कित्येक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये त्या हा. विद्यार्थिनी आईबाबांची बोलणार नाहीत जितक्या ओपनली, हो. तितकं सगळं बरोबर. आईशी बोलून. त्यामुळे मग तिला औषध द्यायला पण सोपं सोपं जातं. जातं. ब्रेक झालेत आमचे, आम्हाला खूप त्रास. अच्छा, त्याच्यावर औषध. काही मग त्यांना आता माहिती आहे ना सगळ्या गोष्टीवर औषध आहे. मग इथे मी थांबत नाही, मी इथे काउन्सिलिंग करते त्यांना. Counseling. हा, की हो. करायलाच पाहिजे काउन्सिलिंग. की बरोबर. काय पण तुला त्रास होतोय का, खूप त्रास होतोय का त्याचा, मग त्याच्यासाठी हे औषध घे असं. मग ते त्याच्यासाठी त्यांना असं वाटतं की हा ठीक आहे, बरं वाटतंय आता मॅडम, मग त्याला पर्याय, मग आता काय करायला हवं तू वगैरे. म्हणजे हा परत वेगळा इतक्यात विषय प्रेमात होतो पडू माझा. नकोस. नाही म्हणजे आई काउन्सिलिंग करते, नंतर औषधं द्यायला. असंच एक रिक्षावाले काका आहेत आमच्या ओळखीचे,
त्यांना तिने काय तिला जे काय हवे असतील ती त्यांना आणायला लावते, हे पैसे तुमचे. असं ती सोशल वर्क पण जाता जाता कुरिअरवाली एक बघून ठेवली आहे की अच्छा. काही असं. आता कुरिअर आजारी होती एवढी, त्याच्यानंतर पण तिची कुरिअरनी औषधं जिथे त्यांना तिचंच औषध पाहिजे, अच्छा. त्यामुळे ती तिकडे कुरिअर तिचंही कुरिअर हे करत होतं. होती. जाता जाता ती सगळ्यांना शिकवत असते, कल्याण करत असते. म्हणजे औषधं मी देत होते, पण लोक म्हणायचे "अहो, तुम्हाला बरं नाही, मग आम्हाला तुम्हाला बघू दे." म्हटलं आई कशासाठी? गं. मग ते औषधं घेणार आणि ते खिडकीतून मला बघून द्यायचे. कारण म्हटलं बापरे. ब्युरोवालीला बाहेर कुलूप लावून जायला सांगते, हो. तर तुम्ही कसं बघणार? नाही, तुमच्या मागे खिडकी आहे ना आई तिथून. गं. इतका म्हणजे लोकांचा तो किती छान विश्वास भावना. बसतो. आणि ही सगळी मानसिकताच आहे, म्हणजे याच्यात काही हे नाही हो, की हो. एखाद्या माणसाला बघून बरं वाटणं याच्यात त्यांचं ते हे आहे. आणि खरं. त्यांना कसं काय असतं, माणसाला एखादा त्रास होतो की माझं मनात लक्ष कशात राहत नाही, लागत नाही, बरोबर. याला बाकी पण बॅकग्राऊंड बरीच असते. हो. मग ते म्हणतात ही डॉक्टरकडे सांगता येत नाही ना, खरंय. ही तुम्हाला सांगितली की तुम्हाला ते बरोबर परफेक्ट सांगता येईल औषध काय घ्यायचं ते. आणि काही काही वेळेला त्रास असल्यानं लोक जेवत नाहीत. अच्छा. मला नाही जेवण जात आता, हो. मला आमका आमका त्रास आहे, जेवण जात नाही. बरं. मग जेवण का नाही जात? पित्तच तयार होत नाही, हम्म. पित्त तयारच होत नाही त्यांचं. मग त्याच्याकरता त्याच्यासाठी औषधं द्यायची. म्हणजे वेगळं कारण असतं, औषध वेगळं औषध येतं. वेगळं. हं. हा. असं तेच पण म्हणजे होतं. आपण जे म्हणतो की मानसिक जे आजार असतात त्याचंच कुठेतरी रिपरकेशन ते शरीरावर शरीरावर होत दिलं. असतं. म्हणजे हं. दोन्हीवर काम केलं तर त्याचा उपयोग हो, होतो. हो. पण मग ह्या ट्रीटमेंटमध्ये काही पथ्य पाळावी लागतात का? की काही असं म्हणतात की काही हे ह्याच्यामध्ये खायचं, कांदा कॉफी नाही घेऊ नाही नाही, नये, याला काही या पथ्य भाज्या नाही. खायच्या नाही नाहीत, नाही नाही, याला कांदा पथ्य नाही नाही. काही. फक्त आम्ही आता पूर्वी ही पथ्य का होती सांगते, कारण बायका कांदा लसूण सोल, कांदा सोल, मग त्याचा औषध घ्यायचं म्हणून ते त्या औषधाचा परिणाम कमी होतो. पण आता लोक हुशार परिणाम आहेत, कमी लोक होतो. हुशार आहेत. मग मी काय सांगते, वासानी किंवा हा, ह्यानी का काय? बाटली झाकणातच औषध घ्यायचं, हात लावायचंच नाही कुठल्याही औषधाला, म्हणजे बरं. फ्लॉवर असो काही असो, बरं. एकूण औषधाला कुठलाही वास येता मग त्याला काय ड्रॉपर असतो का? ड्रॉपर असतो. आणि हे औषधं घेताना हा. ह्याच्यात तुम्ही घ्या हा. आणि मग असं घ्या हा, हा. किंवा चमच्याने अच्छा, घ्या. हातावर हा. ठेवायचं नाही. बायका काय करतात, पट हातात हो, घ्यायचं, हो, म्हणजे हो. आपलं ते गंमतच सुपारी वाटते त्यांना. खाल्ल्यासारखं. तसं नाही घ्यायचं. म्हणजे कुठल्याही औषधाला असं नाही करायचं. साईड इफेक्ट. आणि कॉफी, आता मद्रासी लोक तर कॉफी घेणार आहे, मग त्यांना काय घेऊ नका सांगायचं, तसं नाही. हा. हे किंवा घ्या. मग ते हा. ॲलोपॅथीमध्ये बरंच असं असतं की असतं ना. जेवणाच्या आधी या गोळ्या, हो. जेवणानंतरच या गोळ्या. तसं नाही, तसं काही तसं नाही. नाही. त्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत, सकाळ कारण- दुपार संध्याकाळ. सकाळ दुपार संध्याकाळ ते कधी फक्त घेतलं तरी 10-10 चालतं. म्हणजे मिनिटं त्या हा, वेळेमध्ये. अंतर हा. ठेवा मग तर फक्त औषधामध्ये. हम्म. उगीच लगेच जेवलं की लगेच 5 गोळ्या घेतल्या हा, ते झोपायला बरोबर. गेले, असं नको. तसं नको. एक थोडा वेळ थांबा, थोडा वेळ 5-10 म्हणजे किती हा. 5-10 मिनिटं. 5-10 बस 5-10 मिनिटं थांबा. बरं. आणि तेवढा जातोच की वेळ. हो, जातो. तेवढं बाकीचं जातोच आवरून वेळ. हो. होस्तवर तेवढं होतच. आणि तुम्ही क्लासेस पण घेता, क्लासेस तर ते याच्यासाठी काय घेते नक्की? की आता घरात 4-5 माणसं आहेत, प्रत्येकाच्या तक्रारी वेगळ्या, प्रत्येकाची मानसिकता वेगळी. तर मग ते किती सारखे डॉक्टरकडे जाणार ना. हो. मग त्यांना त्या घरात सांगतात आमच्याकडे अशी लोक आहेत, असे त्रास आहेत. मग त्यांना तेवढीच औषधं शिकवायची, कारण बरं. प्रत्येकाला काय फार अभ्यास करायचा नसतो. कारण एवढा अभ्यास करून त्यांना काय प्रॅक्टिस करायची नसते. हो. त्यांना आपल्या घरासाठी ती औषधं वापरायची असतात. बरोबर. आणि मग एकदा तो गुण यायला आला की मग त्यांचा रस वाढतो, मग ते शिकतात पुढे. तर मग असे पण पण मग क्लासेस. घरातल्या सगळ्यांकरता ही औषधं ते म्हणजे काय, म्हणजे मला ते कळलं नाही ऍक्च्युली. हा, आता आपण आता घरातली एकत्र माणसं आहोत, 5-6 माणसं आहोत. हा. तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, हिला ह्याचा होतो. मग तुमचा पित्ताचा का त्रास होतो तुम्हाला? हम्म. तुम्ही वेळेवर जेवत नाही का काय आहे? तर ते त्याच्यासाठी त्या तुमचा अभ्यास करणार, त्याच्यावर अच्छा. अभ्यास. हा. बरं. तर एखादी बाई म्हणते की मला फक्त घरच्यांसाठी मला औषधोपचार करायचे, मग तिला शिकायचं असतं. तिला माझ्याकडे सारखं येऊन औषध न्यायचं नसतं, बरं. एवढे बरं. पैसे नसतात खर्च करायचे तिला. बरं. ती म्हणते की माझी ट्रीटमेंट मी देईन, कारण थोडाफार अभ्यास केलेला असतो, थोडीफार वाचन असतं. त्यामुळे मग आता माझ्याकडे परवाच एक डॉक्टर आहे आयुर्वेदिक, तर त्या म्हणल्या काय होतं लहान मुलांना आयुर्वेदिक जरा गोळ्या हे असतात ना, त्या रंग रंग किंवा ते काढे चूर्ण, मुलं घेत नाहीत. उग्र असतात. हा, म्हणून ती शिकली ही औषधं. अच्छा. तर ती म्हणली मग ही सोपी पडतात. मग लोक म्हणतात याचा गुण येतो, ती म्हणली याचा गुणपेक्षा म्हटलं त्या गोळ्या घेतल्या जातात, हा. त्या घेतल्याच जात नाहीत. मग कसं, बरोबर. मग थुंकतात मुलं, काढा हे करून टाकतात. मुलांना थुंकून काय टाक. मोठ्यांना सुद्धा ते काढे आणि बिडे घ्यायचे नसतात. हम्म. तर मग ह्या गोळ्या घेतल्या जातात. हा याचा प्लस पॉइंट हा आहे हो. सगळ्यात. आणि गोड ग्लुकोजच्या गोड, गोळ्या हा. आहेत शेवटी आणि त्या. मुलांचे तर प्रॉब्लेम आहेतच सगळे, त्यांना बाहेरचं खायला हवं असतं, हम्म. घरातलं नको असतं. हो. तर मग आम्ही सांगतो की 30 भाज्या ओळीनं केल्या जातील,
मुलांचं सुद्धा हो. ओळीनं 30 भाज्या आहेत आपल्याकडे, 30 भाज्या आणि महिन्याला एक. कंपल्सरी रोजची भाजी खायची. त्याला पर्याय म्हणून तुम्हाला उसळ केली जाईल हो. घरात. मग ते आम्ही बायकांनी सांगतो की 2 पदार्थ तेवढे करत जा. 3रा पदार्थ द्यायचा नाही मुलाला, ते खायचं आणि मग आवडीचं त्यांना काय हवं ते द्यायचं. अच्छा. आयांना पण थोडंसं काउन्सिलिंग करायला लागते. हो ना खरं. या गोळ्यांमध्ये मी आता लांबूनच बघतीये, हं, या- त्या गोल गोळ्या हा, ग्लुकोजच्या आहेत आणि हा. या अशा मोठ्या या आहेत. 12 त्या क्षारच्या कुठल्या आहेत. आहेत? या 12 क्षारच्या आहेत. हे 12 क्षार टॉनिक आहे. बरं. ह्याच्यात एका ओके. गोळीत 12 क्षार त्यांनी हे केलेले एका आहे. गोळीत? हा, एका गोळीत. मग एका वेळेला एकच गोळी घ्यायची? 1 गोळी 2 गोळ्या माणूस बघून आम्ही सांगतो अच्छा, की इतपत ओके, ह्याला. ओके. तर यांनी बराचसा चांगला उपयोग खाली असू दे, हा, राहू दे. जाऊ दे आता नको. आणि नेहमी खाली पडलेल्या किंवा कुठेही टेबलावर पडलेल्या सुद्धा गोळ्या घ्यायच्या घ्यायच्या नाही. नाही. त्या झाकणात किंवा तुम्ही चमच्याने घ्या, कारण खाली पडल्या मग त्या वेचून घ्या, म्हणजे त्याचा उपयोग नाही होणार. उपयोग खाल्ल्या नाही. तरी चालेल पण उपयोग नाही होणार ओके, काही. ओके. तर अशी ही औषधं आहेत. वा. पण आणि मग याच्यामध्ये अजून काही तुम्हाला अनुभव यातले किंवा कुठे असं म्हणजे काय म्हणू त्याला आता, उपयोग झालाच नाही किंवा असं काही केसेस आहेत का? झालाच नाही असं कधीच नाही झालेलं आहे. नाही होत. नाही होत कधीच. फक्त होईल की जास्त वेळ औषध घ्यायला लागेल. बर. हा, म्हणजे आता मला महिनाभर मॅडम घेतलं काही वाट नाही, मग मी विचारते अजून 1 महिनाभर घेणार का? हो, त्या म्हणतात हो घेणार. हम्म. पण इतका महिनाभर नाही लागत आहे. हम्म. 8-15 दिवस लागतात. काहीला 8 लागतील, काहीला 15 दिवस लागतील ओके. स्वभाव बदलायला. आता एक सांगते, एक व्यक्ती असते म्हणजे कुठली की तिला कुणाचं ऐकायचंच नसतं. हो. ठामपणा. इगो. हा, इगो असतो. रॉक वॉटर नावाचं औषध आहे. दगड पाषाण म्हणजे हा, बरं. झऱ्यांपासून, झऱ्याच्या पाण्यापासून ते औषध केलेलं आहे. म्हणजे पाषाण हृदयी माणसं असतात. त्यांना काही कुणाबद्दल पडलेलीच नसते. हो. अगदी म्हणजे सख्ख्या माणसाबद्दल सुद्धा पडले. मग असं नाही ना माणूस चालत घरात. मग त्याला हे औषध द्यायचं. मग तो घेणार का नाही घेणार? तो म्हणेल मी असाच आहे, मला नको हो, औषध हो, बिषध. हो. मग त्याचं कशात घालायचं? चहात, दुधात, त्याच्या बरं, खाण्याच्या बरं, पदार्थ, तरी त्याचा इफेक्ट कमी होत नाही, चालतं. अच्छा. पण बाकीचे म्हणजे गार गरम काहीही चालतं. हो, बाकीची औषधं तशी चालत पण नाही. मग याला स्वतःची म्हणजे चव काय असते? कारण ते चहात घातल्यावर न चव. कडू गोड काही काय? काही 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 नाही काही फरक कळत नाही, पडत. काही कळत नाही, काही कळत नाही. आणि ते 2-2 गोळ्याच घालायच्या, उगाच आपलं बरं वाटावं म्हणून जास्त गोळ्या घालायच्या, असलं काही करायचं नाही. तर ह्याचे फरक मला खूप आलेले आहेत. बरं. म्हणजे लोक राग आला की वस्तू फेकणे, मुलं सुद्धा हो. राग आला की वस्तू ताटं भिरकवून फेकायचं. देतात म्हणजे लोकं. एकदा मी एका घरी गेले होते, तर आमटी वर दिसली मला. हा, आमटी? हा, ऐका ना, तुरीच्या डाळीचे 2-3 कण आणि आमटी. तर म्हटलं हे काय आहे? तिथे म्हटली माझ्या नवऱ्याचा तो प्रताप आहे. म्हटलं का? तर म्हणे ती चांगली झाली नव्हती, पण त्यांनी वाटी अशी फेकली. हो, इतका आहे. आणि तो माणूस अतिशय हुशार, अतिशय चांगला. तर म्हटलं, आणि तिने ती ठेवली ती मुद्दाम मला दाखवायला. आई गं. हो, ती म्हणली मला असं कळलं की तुम्ही असल्या या गोष्टींवर, कारण ती म्हणली एकदा अमृतांजनची बाटली फेकली, एकदा असं म्हणजे फेकायचं. बरं बाकी तो मी गेले तर ते इतकी म्हणजे पॉश होता माणूस, तो इतकं छान बोलत होते. इतरांसमोर काही अगदी नाही. खाली मान घालून. मग तिने काय केलं, तिला म्हटलं त्याच्यावर औषध म्हणून तू बोलू नकोस मला. त्यांना काय होतंय का? तर ती म्हणली हो, त्यांची कंबर दुखते, पाठ दुखते. आजारपणामुळे ते हा, फ्रस्ट्रेट नाही झाले ते. त्याचा लोक आपलं ऐकत नाहीत. माझ्या मनाप्रमाणे घरात होत नाही, याचा त्यांना स्ट्रेस तो आला होता. अरे बाप. हो, कारण तब्येत वगैरे चांगली होती. मग बरं. त्यांना म्हटलं याच्यावर तुम्ही औषध घ्या. तर ती म्हणली खूप फरक झाला, फेकणं कमी झालं. राग येत होता, अच्छा. राग नाही, तोंडाने राग येत होता, पण बरं, बरं. कृतीत नाही आला. आता कृतीत नाही आला. कृतीतला कमी 15 दिवसांनी झाला. बरं. आणि मग नंतर हळूहळू कमी झाला, तो कमी झाला. आता तर काहीच नाही म्हणली, काहीच नाही. आता म्हटलं औषध उगाच देऊ का औषध? अजून तिला भीती वाटते परत. म्हटलं नको आता बास. म्हणजे मग मीच सांगते उगाच आपलं देत बसायचं, देत यालाही काही बसायचं अर्थ नाही. हा, मग व्यसनांवर पण ह्याचा हो, उपयोग व्यसन. होतो? कारण हो, मी अनेकांना म्हटलं ते दारूचं बोलायचे की नाही. व्यसन- हो हो नाही आहे. बोलूया ना. हो. कारण काय आहे, हं. म्हणजे हा आहे ना समाजामध्ये हा आहे हो, प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे. आणि अनेक स्त्रिया ह्याच्यामुळे हो हो, बाधित आहेत. म्हणजे हे असतात, त्यांना त्रास होत असतो या होतोच सगळ्या ना, होतोच गोष्टींचा. आणि करू काही शकत नाही. नाही ना. तर व्यसनावर आहे औषध, याच्यावर छान औषध आहे. बरं. हो. बरं. आणि याच्यासाठी आम्ही काय होतो, ती थोडी कमकुवत असतात मनाची. व्यसनाधीन माणसं अतिशय कमकुवत असतात, हो का? त्यांना सहनच होत नाही काही. बरं. म्हणजे आता नाही नाही, म्हणजे आता दारूचं व्यसन ज्याला एखाद्याला असेल, अल्कोहोलचं, तो ते मनाने व्यसन- कमकुवत हो असतो. हो, बरं. त्याला तोंड देणंच शक्य नसतं काही गोष्टींना, म्हणून तो दारू म्हणून पितो. तो दारू पितो. आता ऑलिव्हचा माणूस, ऑलिव्ह आपण दिलं की तो कणखर होतो, म्हणजे तुम्ही समोर आणलं तरी तो पिणार नाही, इतकी हो. त्याची ऑलिव्ह दिल्यावर हे होते की मनाची त्याला शक्ती सारासार वाढते विचार, ती. सारासार विचार येतो. हां, हां. मग काही ना कसं कशाचा त्रास, म्हणजे पैशात बुडालं, ह्याच्यात हो, बुडालं. हो, हो. आता मी एक व्यक्ती आहे, म्हणजे जवळचीच आहे,
खूप प्रॉब्लेम आले, खूप प्रॉब्लेम. पण अजिबात नाही. त्यांनी ते कशात कन्व्हर्ट केलं की आवडीत. मग ड्रॉइंग, चित्र काढणे, झाडं लावणे, हम्म. फिरायला जाणे, आणखी सकारात्मकता सकारात्मकता यांनी येते या औषधाने. हम्म. आणि आता ज्यांना व्यसन लागलेलंच आहे भरपूर, हो म्हणजे बाबा नाही त्याशिवाय त्यांचं होतच नाही, तर त्यांना त्या समजा त्या बायकोला जर बायको किंवा कोणाला घालता आलं त्या पेयातच, हम्म. तर ते काही कळत नाही त्यांना, बर काहीही कळत नाही. ते पण मग, ड्रॉप्स पेयामध्ये चालतं ते औषध हो, घातले. हो. मग गार गरम कुठेही चालतं नाही. हम्म. कसंही म्हणजे चालतं. चहा असेल हो, पाणी असेल हो, हो. चालतं ते. ड्रॉप्स घालायचे, ते काही कळत नाही. बर बर ड्रिंक्स मध्ये तर कळणारच नाही, कारण हे अल्कोहोल ते अल्कोहोलच, हो हो. अल्कोहोल बेसिस आहे त्यामुळे ते कळणार नाही. पण मग होतो तसा हो ड्रिंक हो मध्ये? हो हो हो. बापरे. कारण एक माझ्याकडे पेशंट होता, ते म्हणजे दिवसभर तेच पेय होतं त्यांचं, हो का. तेच पेय. हम्म. बिझनेस मोठा होता, खूप बिझनेसचा त्रास होता त्यांना, आणि टेन्शनमुळे. मुलं बघायची नाहीत, आणि खूपच छान बिझनेस, माणूस अतिशय चांगला. म्हणजे ते म्हणतात मला नमस्कार करायचे, मॅडम उद्यापासून बंद. रोज बंद असं म्हणून सुरू हो, परत. म्हणून सुरू करू. तर म्हटलं आज किती घेतली, मग आज इतकी घेतली, मग उद्या एक कमी करायचा. हो हं. बर. म्हटलं एक कमी करायचा उद्या. आणि मग त्यांना ते औषध आहे चालू आहे ते माहिती होतं. हो, त्यांना म्हटलं तुम्हाला अगोदर नाही सांगितलं ना सुरुवातीला. अच्छा. ती बायको हा. म्हणली नाहीच घेणार तो औषध. हो. पण त्यांना, पण मग त्यांचं बदलण्यासाठी म्हटलं काय तो, आणि खोकला झाला त्यांना, मग खोकल्यावर आम्ही औषध द्यायला सुरुवात केली, अच्छा. आणि मग ते पण त्याच्यात हे दिलं, त्याच्यात हे घालायचं. घालायचं. मग नंतर म्हटलं तुम्ही हे घेऊ नका हो, यांनी काय एवढं छान तब्येत आहे, सगळं संसार कशासाठी घेतात. हो मला करायची हो बंद. मग ते त्याच्यावर आले, बंद तुमच्याकडे, म्हणजे बायको पुढे नाही. हा. तर बायकोला म्हटलं तुम्ही आत बसा, मग त्यांची आई आणि मी आणि ते असं. हं. तर म्हणली मला बंद करायची पण होत नाही. म्हटलं मग मी करू शकेन, तर तुमची बंद कशी काय करणार. म्हटलं एक ग्लास रोज बंद करायचा. तेवढं नाही म्हणले, एक ग्लास कमी नाही करणार. ऐ गो. मग म्हटलं मग अर्धा, ठीक आहे म्हणले. मग अशी करत 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 6 महिन्यात त्यांची ती पूर्ण गेली, गेलं? पूर्ण बंद झाली. बर. तर म्हटलं आता काय, म्हटलं मग कोल्ड्रिंक्स पिऊ का. म्हटलं कोल्ड्रिंक्स सुद्धा नाही हो चांगलं. मग कोल्ड्रिंक्स मग थोडे दिवस, कारण ते हँग ओव्हर येतो ना, हो हो. मग कोल्ड्रिंक्स थोडे दिवस प्यायले. मग नंतर मग आवळा सरबत असं सुरू केलं त्यांचं. मग आता आवळा ज्यूस आणि हे आहे त्यांचं चालू, ते ठीक आहे ना. हो, पण बरोबर. आवळा ज्यूस ते म्हणले मला नाही आता वाटत प्यावंसं. ते पण नाही. हम्म. बर. पण त्यामुळे असं ती होती कमी. अच्छा. फक्त पहिल्यांदा तो तयार होत नाही, हा. ते लपवूनच द्यावं लागतं. अच्छा. काही होतात, हो, हो. काही म्हणतात की आम्हाला ज्यांना कमी. आतूनच इच्छा आहे की हा. कमी करावं, हा. बंद करावं, आणि ते घेत घरच्या असतील. माणसाने सांगितलं की ऐकत नाहीत. हो, तो मी ego गेलीये problem सहज, असतो. आणि अशी पण नाटकं करा, मी मैत्रीण म्हणून जाते, हम्म. आणि मग असं मी गप्पा याच्या मारते, आणि मग ते ऐकतात, आणि मग ते हो का याच्यावर औषध, पण ते बायको पुढे नाही बोलत, ते माझ्या अशी पण हे करावं लागतं. तर आपण आता म्हणजे आजारांचा विषय चालूच होता, तर त्याच्यामध्ये मला विचारायचं आहे की असे कुठले आजार आहेत की ज्याच्यावर उपयोग होतो. म्हणजे उदाहरणार्थ आता जे कॉमन सगळीकडे दिसतं, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर हे सर्वसामान्यपणे आता म्हणूया आजार हो, झालेत, बरोबर. तर त्याच्यावर एकतर याचा उपयोग होतो का. आणि दुसरं जे क्रॉनिक आहेत, हो म्हणजे अगदी कॅन्सर हो असेल हो किंवा मगाशी आपण चर्चा केली ते पार्किन्सन्सपणा, स्किझोफ्रेनिया वगैरे, किंवा इतर शारीरिक आजार की जे खूपच ॲक्यूट आणि असे हो असतात, हो हो तर ह्याच्यावर कसा याचा उपयोग होतो. हो, याचा ॲलोपॅथीची तर ट्रीटमेंट चालूच असते. याला सपोर्टिंग, म्हणजे त्याची मानसिकता चांगली ठेवली की त्याचं आयुष्य वाढवण्याकडे आपण त्याचा उपयोग होऊ शकतो याचा. की त्याला पॉझिटिव्हिटी येते की बाबा हे आपल्याला झालेलं आहे, हे आता स्वीकारायचं आहे, पण याला आपल्याला दुसऱ्यांना त्रास नाही आणि आपल्यालाही त्रास होऊ द्यायचा नाहीये, अशी एवढी बरोबर. मानसिकता त्याची आपण करू शकतो. अच्छा अच्छा. मग बीपी वगैरे ह्याच्यामुळे कमी होऊ शकतं हो किंवा हो काय? हो हो, अच्छा. यांनी बीपी कमी कंट्रोल होऊ शकतो. हा. आणि खाणं पण ह्याच्यावर सांगतो. आता लो बीपी असेल तर आम्ही सांगतो गुळाचा खडा सकाळी खा, अच्छा. ते बरं. एक ट्रीटमेंट. आयर्न आणि हे आयर्न वाढतं आणि हे, त्याच्यामुळे. आणि गोड खायला द्यायचं त्याला. गोड. हा. हा, तर बरं, बीपी ह्याच्यावर हो 12 मधली औषधं आहेत, अच्छा. आणि ह्याच्यातले पण औषधं आहेत, फ्लॉवर रेमेडीतली औषधं आहेत. बरं, ते सगळी मिळून दिलं की त्याचा कंट्रोल शुगरवर पण याचा उपयोग शुगरवर होतो. पण आहे. 7 नंबर शुगरचं औषध आहे, बायोकेमिक. बरं. 7 नंबर त्यांनी अच्छा. नंबर दिलेत, अच्छा. 7 नंबर, 5 ओके, नंबर, ओके, 2 ओके. असं. बरं. तर ते घेतात लोक. आणि सिझिलिनम म्हणजे जांभळाचा अर्क, हो, तो बरं. अल्कोहोलमध्ये मग हे ते शुगरवर उपयोगी असतं उपयोग असं फार म्हणतात. छान उपयोग हो. होतो. म्हणजे शुगरची गोळी तुमची बंद होणार नाही, हम्म. पण तुम्ही थोडंसं समजा खाल्लं, थोडंसं कुपथ्य केलं हो. तरी त्रास होणार त्रास नाही. होतो. हा, हा. तुम्ही एकदम खाऊ शकाल. शुगर स्पाइक हो, जे होतं हो, ते नाही होणार. हो. आता डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात आता 70 वय आहे, डायबिटीस आहे, ते म्हणतात मग तुम्ही खाणार तरी कधी, आता 70 वय मग त्याला सपोर्टिंग ही औषधं द्यायची, म्हणजे त्याला तो त्रास होत नाही, त्याचं तर सगळं रोजचं लाईफ
त्याला त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत, बॅड इफेक्ट होणार नाहीत, हो हो हो. असं सगळं होऊ शकतं. आणि म्हणजे कॅन्सर सारख्या आजारात सुद्धा कसं लास्ट स्टेजला वगैरे पेन खूप होतं असं पेन होतात ऐकलंय. खूप. हा. आणि त्याला ते ते अर्थात सहन होत नाही. तर यांनी त्याला पॉझिटिव्हिटी की आता हा झालाय आपल्याला ना, आहेत ते दिवस तरी आपण छान जगलं पाहिजे, एवढं त्याला तेवढं होऊ हो होऊ शकतं. आणि मग तो आहे ते लाईफ छान जगायला म्हणजे तो मग प्रवासाला जाईल, बागेत जाऊन बसेल, मित्रमंडळींशी गप्पा मारेल, म्हणजे तो आपल्याला आजार आहे त्याला तो जाणून पण देणार नाही लोकांना. इथपर्यंत त्याची ही असते. आणि मग सपोर्टिव्ह म्हणून त्याचा सपोर्टिव्ह उपयोग म्हणून. चांगला आणि मग होतो. त्याला त्याची काळजी नाही वाटणार, चिंता नाही अच्छा. वाटणार औषधांची, की आता मला हे होईल का ते होईल का. अच्छा, ह्याने अच्छा. दिलं की ऑलिव्ह द्यायचं, मनाने मानसिक- शांत राहतं. मनाने शांत राहतात. आणि मग खाणं पण मला हे करा ते करा, जरा इच्छा पण त्यांची होते. हो. आणि मग ते दिलं की आणखीन बरं वाटतं ना खायला. बरोबर. असा उपयोग म्हणजे असतो. मुळातच त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच तिच्या औषधांनी बदलूनच जातो, की बदलून म्हणजे जातो. आजार हा. असं माणूस बघतच नाही त्याच्याकडे. निगेटिव्हिटी जाते हम्म. त्यातनं. आता आता मला सुद्धा चालायला त्रास होतो, तर माझी प्रॅक्टिस पूर्ण म्हणजे बंद होण्याच्या मार्गाने. मग त्यातून मी पर्याय काढले. हा. पर्याय काढता येतात या औषधाने तुम्हाला. की आता मी मग काय करायला पाहिजे, पेशंट तर आहेतच, ते माझ्याशिवाय घेणार हो, नाही. हो. मग मी पेशंटना खूप वेळा असं झालंय, माझं सगळं औषध संपलेलं आहे, घरातला स्टॉक, तुम्ही बाटल्या घेऊन या, तुम्ही गोळ्या घेऊन या, आणि ही सांगते ती औषधं घेऊन या. पण मॅडम मग आम्ही नाही, मी करून देते. करून- मग मी झोपून करून दिलेली आहेत मिक्सचर औषधं. करून हो, द्यायचं. मिक्सचर मी अक्षरशः हो. मला उठता पण येत नव्हतं, पण मी ती झोप आई गं. इथपर्यंत माझं डोकं शाबूट. आणि मग माझा वेळ पण चांगला गेला ना त्याच्यात. हो बरोबर आहे. झोपून राहायचं दिवसभर, खरंच तर आहे. वेळ पण चांगला गेला. अगदी, मग अगदी. फोन ऑनलाईन पण क्लास घ्यायला लागले मी. बरं. हो, अरे वा. मॅडम तुम्ही झोपून घ्या, पण तुम्ही सावकाश शिकवलं तरी चालेल, पण तुम्ही घ्या. असं ते एक पॉझिटिव्हिटी. हे क्लासवरच आता ते मगाशी राहायला बोलता बोलता हे जे तुम्ही क्लासेस घेताय, तर त्याच्यामध्ये म्हणजे हा काय किती दिवसांचा कोर्स असतो आणि त्यात काय काय शिकवता तुम्ही? आता एक कोर्स असा आहे की सगळं होमिओपॅथिक, म्हणजे होमिओपॅथीमध्ये सगळी वापरत नाही, पण मेन औषधं की जी रामबाण औषध आहेत. हा. आता त्यातलं एक औषध सांग, कार्बोवेज, म्हणजे कोळशापासून औषध आहे ते. कोळशापासून? कोळशापासून औषध आहे. म्हणजे आता तुम्हाला, आता तुम्ही आता लहान, पण आमच्या वेळेला ना असं पित्त वगैरे झालं ना की आई भाकरी जास्त करपून द्यायची खायला. हो. हो, मग त्यांनी पित्त कमी होतं तुमचं, जळजळ कमी होते. बरं. पण आता हे कुणालाही पटणार नाही. माहितीच हो, नाहीये. नाही पटणारच नाही असलं काही खायला, जळकं वगैरे काय. हो, हो. पण आता हॉटेलमध्ये बघा कोळसामध्ये ठेवून हो, हो, हा, हो. तर ते करतात. धुरकट वास, तंदूर हा, तंदूर वगैरे, तर ते आवश्यक आहे शरीराला. मग बरं. याच्यातलं कार्बोवेज नावाचं औषध आहे. पण ते फ्लॉवर. उलट म्हणतात की कार्बन खाऊ नये म्हणून. हो, कार्बोवेज. कार्बोव्हेज. व्हेज, हा. तर कोळशापासूनचा अर्क आहे. तर तुम्हाला पित्त होणं, जळजळ होणं, हे सगळे विकार त्यांनी, पित्त अगदी हमखास 100% मी गॅरंटी हो देते का? की अगदी जातं. मी हा त्याचा पित्ताचा अगदी patient. साक्षात. साक्षात. आणि कार्बोवेजचा दुसरा असा उपयोग आहे, अगदी मरणासन्न व्यक्ती असेल, हा. झोपून राहिली ती, काही आता तिची आशा नाही, त्याला दिलं तरी तो 4 दिवसात तो म्हणजे त्याच्यात प्रगती होताना दिसलेली अरे आहे वा. मला. खूप छान औषध आहे. म्हणजे हे इव्हन सुद्धा मला सुद्धा आता म्हणजे मी बरंच काम करते, मी 10-1 तास मी काम करते अजूनही. बर. अरे वा. एवढ्या आजारपणातून अच्छा. मी कार्बोवेज घेते. अच्छा. म्हणजे एक डोस घ्यायचा सकाळी, अच्छा. ऑलिव्हचा घ्यायचा, अख्खा याचा. दिवस हा. तुम्ही. आणि त्याचा साईड इफेक्ट नाही की म्हणजे मी टॉनिक घेतलं आणि मग हो. दुसरा काहीतरी असं होत असं नाही काही त्याने. नाही. पण मग एका वेळेला जेव्हा हे शिकायला येतात तुमच्याकडे, तर किती दिवस तुम्ही तो एक कोर्स किती एक दिवसाचा कोर्स असतो? खरं 3 महिने लागतात. 3 महिने? नाही लागतात, म्हणजे सगळा करायचा तर होमिओपॅथ, बाराक्षर आणि फ्लॉवर रेमेडी. हो, हो, कारण हो. काही ना कसं असतं ना, ती या दोन्ही यांनी बरी होणारी नसतात, मग होमिओपॅथिक मधली काहीतरी शिकवायची असतात. बर, बर, मग तेव्हा माझी एक मैत्रीण आहे, ती पण ती त्याच्यात मास्टर आहे, बर, बर, मग ती तिचे शिकवते. आणि काय वेळ असतात तुमच्या साधारण? साधारण मी 12 ते 4 या वेळात शिकवते. रोज काही 4 वेळेस- तास? रोज असतं का? रोज नाही. आता काही लोक म्हणतात की बाई आम्ही 4-5 मैत्रिणीच येतो, आम्हाला तेवढ्याने शिकवणं, आम्हाला पण प्रश्न बर, विचारायचे बर, आहेत. बर. मग असे फ्लेक्झिबल ठेवले. फ्लेक्सिबल ठेवलंय. सध्या मलाही एवढं मोठं हे हो, करायचं हो, नाहीये, हो. पण काही ना ती गरज पण आहे. मग शिक्षिका आहेत काही, मग त्यांच्या नंतर वेळेप्रमाणे. काही डॉक्टर्स आहेत हो. आयुर्वेदाचे, अच्छा. हा, बर. की आता नुकते पासआउट झालेत, पण त्यांना ही शिकायची औषधं. शिकायचं. कारण त्यामुळे केसांवर असून ॲलोपॅथीत एकदम रामबाण निघत नाही औषध, केसांपासून औषध, आणि ते घेतलं जात अच्छा. नाहीये. मग हा. तुम्ही हे दिलं तर ते मग त्या ओके. डॉक्टर असल्यामुळे त्यांना काही देऊ शकतात त्याला बर, औषधं, बर, तेल वा. वगैरे. वा, मस्त. दुकानात तेच. औषधं तेल केसांची असतातच आता, हो, हो. ह्याचे, पण ती प्रत्येकाला ते सूट होईल असं 10तल्या 1-2ला प्रत्येकाच्या हा, skin ह्याच्या. प्रमाणे, मग ती हा. तब्येत बघून औषध दिलं की ते लगेच
हे होतं. मग ते तसं सगळा तुम्ही अभ्यास करून मग तशी हो. औषधं देता. आता आम्ही पेशंट बोलतोच, आपण बोलायला लागले की हो, बोलताना हो. बरोबर की नोट सगळ्या मिळायला लागतात मिळतात. आपल्याला. तो कसा वागतो, त्याचा उद्योग ओके. काय आहे, हां. त्याचं राहणीमान काय आहे, हम्म. खाणं काय आहे. अच्छा. म्हणजे असं. एकंदर त्याचा स्वभाव किंवा ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही ठरवता हो, कुठलं हो. औषध द्यायचं आणि घ्यायचंय. काय ते. आता पंजाबी लोक काही काही पेशंट आहेत माझे, त्यांना लगेच छातीत दुखायला लागतं. ते खाणंच इतकं सॉलिड असतं ना त्यांचं. हो, मग हेवी. तेव्हाच त्यांना सांगायला लागतं. तरी ते मान्य होत नाही. मग ते म्हणतात कमी करतो पण सोडत नाही. हां, हां. मग त्याला तसं आता पोळी मी म्हणलं पुरणपोळी म्हटलं तुम्ही थोडीच खात जा. नाही अहो फार नाही. म्हटलं अहो चक्क तळून खाता तुम्ही पुरणपोळी. आई मग गं. तसं अगदी ते तेल मला सुद्धा एकदा दिलं म्हटलं संपलं झालं. पण त्यांना ती इतकी सवय असते ना त्याच्याशिवाय त्याला ती चैन कोरडी पडत कोरडी नाही. आवडत नाही त्याला. मग त्यांना त्याच्यात ते पण सांगायला लागतं थोडं आई गं. आणि मग औषध पण द्यायला वा. खूप छान माहिती मिळाली आज तुमच्याकडनं, दोघींकडनंही. तुमचे अनुभवही तुम्ही खूप छान शेअर केलेत आणि मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना आवडणार आहे हा पॉडकास्ट. आणि म्हणजे खूपच म्हणजे आम्हाला सुद्धा बाराक्षार काय किंवा पुष्पौषधी म्हणजे काहीच खरं माहिती माहित नव्हतं. हो. ते आज आमच्या प्रेक्षकांनाही नक्की कळलेलं आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडलेला आहे. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. रसिका मोहिनी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. मॅडमचे डिटेल्स, त्यांचा फोन नंबर वगैरे आपण देऊच. म्हणजे तुम्हाला जर काही त्यांना विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना फोन पण करू शकता. आणि तोपर्यंत आता नवीन पॉडकास्ट येईल याच्यानंतर. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.